वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदाय पार्वतीच्या नंदना मोरिया गजानना रे गजानना रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हे बेस कमी विको कमी रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावेगी. प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण स्वाधिकार विश्वप्रिय ज्ञानियांचे राजे योग्यांची माऊली रामासाचा कुंभार कुलाल हाराचा बाप चाढाचा अखंड मडके घरी तोरे हे 3.5 हाताचं 9 छिद्राचं गाडगं तयार केलं. कुठल्याही गाडग्याला भांड्याला जर छिद्र असेल तर त्याच्यात पाणी राहत नाही. उभं गाडगं 9 छिद्राचं केलं त्याच्यातलं पाणी मनानं बाहेर येत नाही. हा विधाता चतुर आहे आणि त्या विधात्याला सुद्धा या महाराष्ट्राचा मेळ लागला नाही. आणि त्या पवित्र महाराष्ट्रातले तुम्ही आहेत बहिऱ्यांच्या नादी लागत जाऊ नका. सुलभ साधन रामकृष्ण नामातली ताकद आहे. मी त्याच्याकरता म्हणत होतो महिलांनी पुढे सरका. माई काय समाधी बांधायची का? सरका पुढे, मागच्यांना जागा मिळते. सरका पुढे काही इच्छू निघतेत का? विढाला विढाला सिमिटाच्या घरात राहणार आहेत तुम्ही. आमच्यासारख्या थोड्याच मातोड्याच्या घरात राहता. हुशार आहेत, सांगितलं कळतंय. राम आणि कृष्ण ही 2 नावं साजरी. याचं साजरे पण काय? पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो, तुम्हाला प्रणाम करतो. आळंदीतल्या मालकांच्या उक्तीनुसार प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती. कथा कीर्तनातला स्वतः प्रत्यक्ष शिवशंकर असतो. माझ्या गणेशांचे बाबा भगवान सिद्धिविनायकाचे बाबा भगवान शिवशंकर. आळंदीतल्या मालकांनी कथा कीर्तनातल्या श्रोत्यांना शंकर उपमा दिली तुम्हाला, म्हणून तुम्हाला प्रणाम करतो. तुमच्या दर्शनाचा योग भगवान सिद्धिविनायकाच्या कृपेने आदरणीय परमार्थिक क्षेत्रातील धर्मनिरपेक्ष तथा उद्योग क्षेत्रातलं एक नाविन्यपूर्ण रत्न मराठवाड्यातलं आदरणीय शंकररावजी पोळे साहेब भगवान सिद्धिविनायकाचे ते गोर भक्त आहेत. आणि त्यांनी आजच्या प्रसादाचा मान सन्मान उचलला. आजचा सिद्धिविनायकाचा अंगारक योगातला चतुर्थीचा आजचा प्रसाद करण्याचा मानस त्यांचा झाला. आणि त्या दिवशी प्रसादाला महाराज एरवी जो आपण जेवतो का त्याला अन्न म्हणत असतात. आणि ज्या अन्नाच्या बाजूला भजन केलं जातं का त्याचा प्रसाद होत असतो. प्रसाद हे अन्न भगवान गणेशाच्या बाजूला माझ्या निष्ठावंत वारकऱ्यांच्या नामघोषामध्ये टाळाच्या आवाजात त्यांच्या मधुर वाणीने माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचा नामघोष आणि हा नामघोष त्या अन्नावर पडतो. म्हणून तो आज महाप्रसाद आहे. एक तर योग आहे, अनन्य साधारण महत्व असतं अंगारक योगाच. अनन्य साधारण महत्व, फार मोठा अनन्य साधारण हा दुर्मिळ योग असतो आणि तो अंगारक योग आहे. भगवान गणेशाचा हा चतुर्थीचा दिवस आणि त्या दिवशी शंकरराव पोळे साहेबांनी आजचा प्रसाद केला. त्या प्रसादाला नामस्मरण व्हावं म्हणून माझ्यासारख्या अज्ञानी छोट्याशा लहानशा गिरगावच्या बावीला कीर्तन करण्याचा योग येतोय. ते माझं सुद्धा परम भाग्य. विठाला या मंदिराशी निगडीत मोठी मोठी रत्न आहेत. आदरणीय शैक्षणिक क्षेत्रातलं नाविन्यपूर्ण रत्न, राजकीय क्षेत्राचा सुद्धा गोडसा दबदबा ज्यांच्याकडे असे आदरणीय भोंडवे साहेब,
तथा मला वाटते पुन्हा एक शिंदे साहेब, हा आदरणीय आईजी साहेब, आमचे शंकररावजी पोळे साहेब, अजून करून त्यांची सगळी, वा मंदिराचे सेक्रेटरी आदरणीय उखळे साहेब, हे ज्यांची ज्यांची नावं घेतली तुम्हाला संसारासाठी मोठं केलं नाही इतकं बाळूचं आहे का? हो, संसारासाठी मोठे ज्याला कवडीची अक्कल नाही ते पण असतात. समोर टाकलेली भाकरी पोट भरल्याच्या नंतर कुठंतरी लपून ठेवा हे कुत्र्याला सुद्धा कळतंय. म्हणून तुम्हाला जे भगवंतानी मोठं केलं ह्या धर्म रक्षणाकरता केलं इतकं ध्यानात ठेवा. विठाला विठाला. उकळे साहेब, बोंडवे साहेब, शिंदे साहेब, पोळे साहेब शैक्षणिक क्षेत्रातले हे नाविन्यपूर्ण रत्न आहेत. एक लक्षात घ्या वाक्य, शास्त्राच्या दृष्टीनं संतांचं एक मंदिर आहे, मग सगळी संत आले त्याच्यात. एक मंदिर संतांचं आहे प्रवीण बुवा, दुसरं मंदिर देवाचं आहे, मग सगळी देवता आले त्याच्यामध्ये. आणि जगात वेद शास्त्र पुराणाच्या मतानुसार तिसरं मंदिर आहे, ते मंदिर आहे विद्येचं. आणि त्या विद्येच्या मंदिरात तुम्ही गोरस काम करता. या पवित्र महाराष्ट्राच्या मातीतील विद्यार्थ्यांना घडवून या देशाचे हिरे बनवण्याचं काम त्या शाळेतनं तुम्ही करता. तुमच्या त्याही कार्याला गिरगावकरांचा प्रणाम. विठाला उपस्थित आज ज्ञानोबराय तुकोबराय कृपापात्र वारकरी संप्रदायाची गोडशी भजन गाणारी ही भजनी मंडळ आदरणीय भरत महाराज असतील, आदरणीय हरिभक्तीपरायण थोरात महाराज असतील, कांबळे महाराज असतील, आदरणीय विनेकरी महाराज असतील, आदरणीय कांबळे महाराज असतील, आदरणीय बंडू महाराज असतील. गोड ज्यांचं स्वरावर प्रभुत्व गरड गुरुजींकडे शिकले असे प्रवीण महाराज उत्कृष्ट कीर्तनकार सुद्धा आहेत ते असतील. आमचे आप्पा महाराज आहेत. आता इकडचं तुमचं काय नाव आहे काय माहित, पण मी तिकडे आप्पा महाराजाचे का? आप्पा महाराज गायक आहेत, विद्यार्थी तुमचेच. हे भविष्यातले गिरगावकर मेल्यावर हेच कीर्तनकार आहेत. परंपरा चालवायचे कोणी, अशी गोडशी विद्यार्थी सगळी काही मंडळी आहे. हे आमचे कीर्तनकार कायरनावर बापू यांचं तोडकर महाराज आहेत. बऱ्यापैकी मी नर्मदा परिक्रमा करून आल्यामुळं पोळे साहेबांकडे सन्मान करण्यासाठी ढाकणे साहेब, आदरणीय पवार काका, ही सगळी कानी आमचे ते मोरे, हे जोगवारकर आदी करून सगळी, आणि माझ्यावर नितांत प्रेम करणारे आदरणीय कुंठे साहेब. खरं तर त्यांना बसता येत नाही, पायाचा आजार, वयाचाही टप्पा पुढे गेलाय, ते सुद्धा पण आज आलेले आहेत. आणि उपस्थित तुमचे नावं जरी पाठ नसतील तर तुम्हाला सांगतो, 10 कोटीचं जरी दुकान असलं तर गिरायकाशिवाय दुकान चालत नाही. आणि लाखो ग्रंथ पाठ करणारा जरी असेल तर श्रोत्याशिवाय सोबत नाही. आणि म्हणून नावं जरी तुमची पाठ नसतील तर वक्ता या वारकरी संप्रदायाचा वक्ता या नात्यानं तुमच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. तुम्हा सर्वांचा आशीर्वाद बाळूवर राहू द्या. माझ्या मावल्यांनो, भाषा थोडी माझी कडक आहे, माफ करा. विडाला विडाला पुनश्च पोळे साहेब, तुमच्यामुळे या पवित्र अंगारक योग गणेश चतुर्थीच्या दिवशी सिद्धिविनायकाच्या समोर महाराज या विश्वातला आराध्य दैवत भगवान गणेश आहे. एक लक्षात घ्या सज्जनांनो, काही देवता काही वेळेला आमंत्रित केल्या जातात, काही देवता काही वेळेला आमंत्रित केल्या जातात. जगात अशी वेळच नाही की त्यावेळेला गणेश आमंत्रित करत नाहीत. एवढी मोठी ताकद गणेशात आहे. एक लक्षात ठेवा, दुःखद प्रसंग असेल तर बाकीच्या देवांना आमंत्रित नसतं, पण 10व्याचा जरी विधी असेल, 13व्याचा जरी विधी असेल, अलीकडे 12व्याचा जरी विधी असेल, पुण्यस्मरणाचा जरी विधी असेल, 6 मासाचा जरी विधी असेल, तरी त्या प्रत्येक विधीला मात्र भगवान गणेशाची वरून म्हणून सुपारी स्थापित केल्या जाते. ते जगातलं आराध्य दैवत म्हणून स्थान भगवान गणेश आहे. पवित्र पर्वणीवर आज तुमच्या पुढे 2-4 शब्द परमार्थाचे बोलण्याचा योग येतोय.
ते माझं परम भाग्य. रामकृष्ण नामातली ताकद किती मोठी, किती सोपा पुरुषार्थ रामकृष्ण नामातला, किती सोपा पुरुषार्थ, किती सोपा. काही अडचणीत जायची गरज नाही. एक सांगू का तुम्हाला, एक जणांना सांगितलं मला श्लोक वाचायचे, त्याला 4 स्वर आले पाहिजे. संस्कृत वाचायची ना पोळे साहेब, त्याला 4 स्वर आले पाहिजे. ज्याला काही स्वर नाही का त्यानं संस्कृतच्या नादी लागायचं नाही. मुकट हरी हरी म्हणी जाय, ताण घेऊ नको. चला, संस्कृत म्हणायची असेल, वाचायची असेल तर रस्व दीर्घ चुकता कामा नये. रस्व जर दीर्घ जर चुकलं तर त्याचं तुम्हाला पुण्य लागत नाही. मंत्र चळे इथे बसलेल्या जेवढे धर्मनिरपेक्ष माणसं आहेत त्यांना कालिदास नाव पाठ आहे. एखाद्या माणसाचं नाव नाही सांगत मी तुम्हाला. कालिदास म्हणजे संस्कृत मधले प्रचंड अस्खलित विद्वान व्यक्ती होती कालिदास. नादे अडचणीत हात घालायचा, घाली जाणं इच्छुट असल्यावर मग दवाखान्याकडे पळत हात झटकीत. ऐका, कालिदास हे प्रचंड विद्वान महाराज. आज महाराष्ट्राच्या मातीमध्ये एखाद्या व्यक्तीला जर संस्कृत चांगली येत असेल तर त्याला कालिदास पुरस्कार दिला जातो की हा संस्कृत मध्ये बरा गातोय. तर त्या कालिदास महाकालीचे भक्त होते. बघा, आपल्याला शक्य आहे का करणं? महाकालीचे भक्त पोळे साहेब. कालिदासांनी महाकालीची आराधना मानली आणि कालिदासांच्या मुखारविंदातून थोडेसे 3.5 शब्द चुकले, फक्त 3.5. आवृतो सावव्रतेषु मिमक्रतुञ्जनं भवाः मध्यसुधा भवातीनं आवृतं सव्रतेषु दाः निधियां पतिभय सकलसुधानां छन्दकलाभयजायन्ते वृष्णिर्भयति छन्दसुधा मपि संगाभयजायते वृष्णिर्भयति व्यालाक्षायां सुधिव्यालाक्षं छन्दपरायो. कोण गायचे? आमच्यासारख्या रेड्याला इतकं गाता येते. कालिदासांना किती गाता येत असेल? कालिदास किती अधिकारी असतील? त्यांना प्रत्यक्ष शंकर बोलायचे. आप्पा बुवा प्रत्यक्ष शंकर बोलायचे. जगदंबा प्रत्यक्ष बोलायची. सरस्वती माता कालिदासांचा कंठ शेकायची. गुंडे साहेब एवढे प्रचंड विद्वान कालिदास. 3.5 शब्द चुकले, पूजा आटपली, संध्याकाळी झोपले, पहाटे सकाळी उठले. नशीब पौर्णिमेची रात्र होती. सकाळी उठल्याच्या नंतर साहेब अंग पाहिलं, माझ्या धोत्रा इतकं पांढरं झालं. पोळे साहेब धोत्रा इतकं अंग पांढरं झालं. दुःख वाटलं, देवा काय चुकलंय माझं. भगवान शिवजीच्या मंदिरात गेले, माझ्या सिद्धिविनायकांच्या बाबांकडे गेले. नमामि तस्तेवं पाशुपतारुडायो दंडाति मुंडोति शंखादिभयो अधिष्ठितानां कैलासाधिपतये अधिष्ठितानां गिरिजापतये अधिष्ठितानां लंबोदरादितातयो अधिष्ठितायां कार्तिकेयां तातयो. हे भगवान गणेशाचे बाबा, भगवान कार्तिकेयांचे बाबा, भगवान आदिशक्ती मातेचे स्वामी. माझं शरीर असं का झालंय? शिवजींनी आदिशक्तीला आमंत्रित केलं, विचारलं, जगदंबा काय? यांचं संस्कृत म्हणता म्हणता चुकलंय. भारत देशातला प्रचंड विद्वान पोळे साहेब संस्कृत मधला कालिदास महाकालीचे उपासक चुकल्यामुळे 3.5 शब्द रस्व दीर्घ चुकले तर शरीर पांढरं झालं.
भगवान शिवजीची कृपा झाली का महाकालीच्या समोर लोटांगण घातलं आणि आई साहेबांनी अंगावर फुल टाकल्याबरोबर शरीर पहिल्यासारखं झालं. लक्षात घ्या, कालिदासाचं चुकलं, शरीर पांढरं झालं, पण भगवान शंकराची कृपा झाली, महाकालीची कृपा झाली म्हणून शरीर पहिल्यासारखं झालं. आपल्याला पफेची माय नीट बोलत नाही तर देव बोलतो का आपल्याला? त्याच्याकरता अडचणीत हात घालू नका. माझ्या आळंदीत ते मालक सांगते तेच करा. काय ताकद रामकृष्ण नामामध्ये, किती मोठा पुरुषार्थ आहे. एका व्यक्तीने प्रश्न केला, रामकृष्ण नामाचं भजन कोणी करायचं? मालकांनी सांगितलं, सकळासी येथे मालकांनी सांगितलं, रामकृष्ण नामाचं भजन करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. सकळासी, सकळ हा शब्द संख्यावाचक नाही. कोटी, खरव, निखरव, पद्म, अर्बुज, अब्ज हा शब्द संख्यावाचक नाही. सकळ सगळे आले. कुठलाही जातवाचक शब्द नाही. ना ब्राह्मण, ना क्षत्रिय, ना वैश्य, ना शूद्र, कुठलाही धर्मवाचक शब्द नाही. कोण्याही जातीच्या माणसानं, कोण्याही वयातल्या माणसानं, कोण्याही पंथाच्या माणसानं रामकृष्ण नामाचा जप करा, त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. प्रवीण बुवा, छान. यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर, याच्यातला एक शब्द ऐकता का? लहान आणि थोर. थोर म्हणजे आपल्याकडे किती पैसे याच ज्ञान नाही, इतक्या पैशावाल्या थोरांना पण या, आणि संध्याकाळी जेवायला नाही त्या लहानांनी पण या. हे भजन म्हटलं की त्याचा उद्धार उठाला. छोट्याशा उद्योगातले आमचे सोपानराव भिडवे सुद्धा आले, त्यांना सुद्धा धन्यवाद. काय नामात ताकद आहे महाराज? याच्या पडका प्रवीण भाऊ अजून एक पुरावा आहे, पण असू द्या, मी पण म्हणत नाही, तुम्ही पण राहू द्या. पाठ असला तर म्हणा. भजन करण्यासाठी नुसती स्त्रीमन पुरुषांनी करावा असं नाही. चांडाळादी येऊनी वेश्य ही अधिकार, वेश्येला सुद्धा भजन करायचा अधिकार.
चांदण्याला सुद्धा भजन करायचा अधिकार, तृतीय पंथाला सुद्धा भजन करण्याचा अधिकार. रामकृष्ण नामातला पुरुषार्थ, किती मोठी ताकद महाराज, किती मोठी ताकद. महानंद नावाची एक वेश्या होऊन गेली. वेश्या नाव तुम्हाला थोडस प्रचलित असेल, शहरातले लोक आहेत, हा शब्द कळतो तुम्हाला. वेश्या, औडंबरीचं नृत्य करणारी स्त्री, वारांगण आहे, वेश्या आहे. तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा थोडासा आगळा वेगळा असतो. पण त्या वेश्येला पश्चाताप झाला. पश्चातापेन शुद्धता, अनुताप झाला, पश्चाताप झाला. आणि पश्चाताप झाल्याच्या नंतर ती वेश्या एका सामान्य व्यक्तीचं ऐकून भजन करू लागली. भजन, मला सांगा, भजन करण्यासाठी नावं आगळी वेगळी आहेत. 11 दिवसामध्ये एका ब्रह्मचार्याने 1000 नावाचं स्तोत्र केलं. त्याला विष्णू सहस्त्रनाम म्हणतात. जगातला 1 नंबरचा ब्रह्मचारी. माझ्या वाचनात 2, एक ब्रह्मचारी एक संन्यासी आला. जगातला 1 नंबरचा संन्यासी मारुतीराय, की ज्याची इंद्रिय ज्याच्या आईने सुद्धा पाहिली नाही. हा मुलगा आहे का मुलगी, बोलण्यानं क्षमत्व ओळखलं. कारण जन्माला यायच्या अगोदर नैष्टिक ब्रह्मचर्याची कसोटी होती, म्हणून 1 नंबरचा संन्यासी. आणि ब्रह्मचारी कोण? पितामह भीष्माचार्य. पितामह भीष्माचार्यांनी शरबंजरी पडल्याच्या नंतर 11 दिवसामध्ये 1000 नावाचं स्तोत्र केलं. त्याला विष्णू सहस्त्रनाम म्हणतात. मग हे 1000 नाव आहेत. आमच्या त्रिकाल संध्येमध्ये केशवाय नमा, माधवाय नमा, अच्युताय नमा, संघर्षणाय नमा, नितिविक्रमाय नमा, 24 नावाची संध्या. ब्रह्मक्रमानां व्यवस्थितायं संध्या गुण भवयुक्तादं चतुर्दशो व्यवस्थिताः विशंती चत्वारो भव नामनिष्ठे हे संध्यादी योगावित्या. हे 24 नावं सांगितले. देवाच्या अवतारही 24, संध्येत नावही 24, इकडे 1000 नावाचं स्तोत्र आहे. मग रामन कृष्ण हित नावं का? प्रत्येकानं ज्याला जे म्हणायचं असेल ते नाव घ्यायचं. पण कलियुगामध्ये रामकृष्ण नामाचा पुरुषार्थ मोठा आहे, ताकद मोठी आहे, त्याचं तेज मोठं आहे. नारायण नारायण नामाची ताकद, राधाकृष्ण नावाची ताकद, श्रीकृष्ण गोविंद मुरारे या नावाची ताकद, ओम नम शिवाय या नावाची ताकद, प्रत्येकाच्या भिन्न 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 ताकदी आहेत. पण माऊली महावैष्णव ज्ञानोबरायाने राम आणि कृष्ण नावालाच का असं जास्त मोठेपण दिलं असेल, तर त्याचं एक कारण आहे. राम नावाला सर्वात मोठी मान्यता दिली देवादिदेव भगवान शिवशंकरांनी. कारण भजनी परंपरा प्रवीण भाऊ कोणी सुरू केली माहिती तुम्हाला? मुळात वारकरी संप्रदायाचे संस्थापक अध्यक्षच भगवान शिवशंकर आहेत. एक जण म्हणला आमच्या 3 पिढ्यापासून आम्ही वारकरी आहेत. मग आमच्या अंगावर गाडी घालतो काय? अरे तू 3 पिढ्यापासून वारकरी आहेस. विश्व स्थापन झालं त्यावेळेला भगवान शिवजीने वारकरी संप्रदायाची स्थापना केली. एका जनार्दन भगवान शिवजीने या संप्रदायाची स्थापना केली. भजन परंपरा त्यांच्याकडे. सुरनर किन्नर नारद तुंगर गाते निरंतर रे, सुरनर किन्नर नारद तुंगर गाते निरंतर रे, माधवा मुरली मनोहर रे, माधवा मुरली मनोहर रे, माधवा मुरली मनोहर रे. सूर नर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे. हे सूर, नारद आणि तुंबर भगवान शिवजीच्या सानिध्यात गायन. सांब गायन करी, सांब म्हणजे शिवशंकर आप्पा भजन. आणि भजन ही परंपरा. भजन करी महादेव, राम नामाचं भजन केलं. याच्याही पलीकडचं जर सांगायचं झालं तर शिव हळहळे तापला, राम नामे शीतल झाला किंवा तोया नामे शीतल झाला. भगवान शिवजीने ज्या वेळेला विष प्राशन केलं, हलाल नावाचं विष, त्यावेळेला शिवजीने नाना प्रयत्न केले, वाटेल ते साधना केल्या. पण ज्या वेळेला रामनाम कंठात धरलं त्या दिवशी शिवजींचं विष शमन होतं. शिवजींच्या लक्षात आलं ह्या नामात इतकी मोठी ताकद आहे. म्हणून शिवजींनी कृपांकित केलेलं, वरदानयुक्त केलेलं, अधिष्ठित केलेलं, आरक्षित केलेलं नाव म्हणजे राम. ज्ञानोबरायांच्या लक्षात आलं वारकरी संप्रदायाचे संस्थापक माझ्या ज्ञानोबरायांच्या बुद्धीचा कोणी ठाव घ्यायचा आहे? कोण कोण विचार करायचा त्या बुद्धीला? अहो 2-3 भाषा येणारी माणसं नीट बोलत नाहीत कोणाला.
हो, आमचा एक मित्र मुंबईला राहतो, ते मी एकाच शाळेत शिकलो, त्याला 72,000 पगार आहे आणि मी इकडे बाहेरचं खातो. त्याला 72,000चा पगार मला कधी मध्ये भेटलं, गुड इव्हिनिंग, गुड नाईट, गुड मॉर्निंग, आणि मराठीत बोल ना, आपण एका वड्याचं पाणी दोघांनी संगच पिलंय. आणि तुला 72,000ची पगार आहे, तू पप्पेची माय मला सांगती हे 71,000ची महिन्याला पे, तू 1,000 काढता येत नाही म्हणून खात्यावर ठेवू. इतका नालाय की तरी मला इंग्रजीत बोलतो, मराठीत बोलत जाय ना. 3 भाषा आहेत आता. माझ्या आळंदीतल्या मालकाला 56 भाषेचा 56 भाषा, काय ठाव घ्यायचा महाराज त्या वाणीचा, काय ताकद आहे त्या वाणीची. आळंदीतल्या मालकांनी सांगितलं राम नाव भगवान शिवशंकराने आरक्षित केलेलं आहे. आणि आळंदीतले मालक ज्ञानदेव वैष्णव मोठा नारंबर आहे, वैष्णवातली फार मोठं टोक आहेत. मग कृष्ण नाव लावलं, भगवान शिवजींनी कृपा पात्रित केलेलं नाव. ह्या नावाची कृपा आहे. जिथं शिवजींचं विषमन होतंय तिथं तुमचा आमचा उद्धार का होणार नाही? काय हलाल विष प्यायचा योग आहे का आपल्याला? हलाल विष आपल्याकडे कशाला येईल? ते एवढं विषारी, आपल्या विषात इतका बट्ट्या बोळे. हो, 4 बाऱ्या तूर फवार नाही आळ्या मरणत. हलाल विष साधं आहे का? हलाल विषामध्ये एक टाचण बुडवायची कुंटे साहेब, टाचण टाचण त्या कागदाला लावतो ती टाचण, आणि ती टाचण एका झाडाला टोचायची. सकाळच्याला झाडाचा बुक्का. पवळे साहेब, सकाळच्याला झाड राख होऊन जाती रात. इतकी हलाल नावाच्या विषयात ताकद आहे. आणि ठास ठास पिऊन टाकलं सगळं. ते काय सामान काय असेल ती ताकद, ते राम नामाने शीतल झाली. म्हणून रामाने कृष्ण 2 नाव आरक्षित केले. महानंदा नावाची वेश्या, पुणे आलो इथपर्यंत आलतो मी. वेश्या आहे, वारांगण आहे, नृत्यांगण आहे, सौंदर्याची खाण आहे. पौर्णिमेच्या रात्री महानंदा बाहेर जर निघली तर चंद्र ढगाच्या आडंगी जात होता. तिच्या दाताचा प्रकाश चंद्रा इतका पडत होता. किती सुंदर असेल ती. कुठंच मेकअप करीत नव्हती, ना भवाळ्या कापीत होती, कधीच नाही. तिनं भवाळ्या कापल्या नाही, लिपस्टिक लावली नाही, काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. कसल्याही प्रकारची, कोण्या पार्लर मध्ये नाही, गौरीनं तोंड घासलं नाही, दगडानं घासलं नाही, कोण्या साबणानं नाही, कोणतंच केमिकल नाही, काहीच नाही. तरी तिच्या दाताचा प्रकाश पडत होता, इतकी सुंदर होती. आणि चैत्र महिन्यात दुपारी जर बाहेर निघली तर सूर्य लाजत होता, कारण तिच्या त्वचेच्या तेजाकडे बघून सूर्यनारायणाला वाटायचं आपल्या प्रकाशानं जर हिला घाम आला तर हिला त्रास होईल. इतकी तेजस्वी बाई, काय सुंदर असेल महाराज, काय सुंदर. जिच्या बघण्याकडे सूर्य लाजत होता, जिच्या दाताला चंद्र लाजत होता, ती किती सुंदर असेल. तर नालायकाची दृष्टी तिच्याकडे कशी असेल हे थोडं ध्यान करा ना तुम्ही. आणि तिच्या पायाशिवाय घुंगर होते. आता घुंगराच्या नादान काय काय ना 150 एकर फुकल्या. मला वाटतं ती घुंगर जरा ठोकर असते. मी काही पाहिले नाही पवळे साहेब, फक्त ऐकले. मला वाचायचा नाद आहे, पाहायचा नाद नाही. ते पाहिले असते तिकडे आलोच नसतो ना. ते घुंगर जरा ठोकर असते जरशे. त्याचा काय नाद असेल देव जाणे बाबा. एका व्यक्तीनं 600 ट्रक घातले. 600 ट्रक. मागच्या 19 वर्षापूर्वी ते ट्रकला गिरीस घालीत होता. त्याच्याकडे 600 ट्रक होते. नाव सांगत नाही. कमला सुंदरी नावाची भारतातली वेश्या. तिच्याकरता 600 ट्रक घातले आणि शेवटी तुमच्या टरकायला मग वंगण घालीत होता. कमला सुंदरी करता तर काय असेल महाराज, महानंदेचं रूप काय असेल. नभभयवतयनि तेजति कांता निशपति भययनि सकल जयो दिनपति भययनि जायन्ते कंत पंगति यति भावाना कंत पंगति यति भावाना निदळ भवयन सकल जनो निदळ भवयन सकल जनो निदळ भवयन सकल जनो. काय महाराज, नैवम गांजा कसम लिखितम. हे काय गांजा फुक्यान लिहिले का? एवढी तेजस्वी स्त्री महाराज कमला सुंदरी करता जर 600 ट्रक एकट्या नालायकानं घातले तर महानंदेकडे किती बघत असतील लोक, किती बघत असतील, किती बघत असतील. आणि त्या महानंदेला एका सामान्य व्यक्तीची उपरती झाली माझ्या माईंनो, आणि तिला भजन सांगितलं आणि तिने भजन करायला सुरुवात केली. जय जय राम कृष्ण हरी. एक जण म्हणला महाराज महानंदा ही भगवान शिवाची उपासक होती. मग भगवान शिवाच्या उपासकांनी रामकृष्ण हरी म्हणलं तुला कुठे इचुडस तू? तो म्हणला नाही पण तुमच्या गोळ्या संपल्यात का? म्हणलं तू डोकं तपास मग. तू आहेस का, तू डॉक्टर आहेस का? म्हणलं माझा ब्रेन तपास, तुला येत असतो. नाही पण ती शिवांची भक्त होती. अरे सोंबळ्या, जी महानंदा शिवांची भक्त होती ते शिवच रामनामाचं भजन करत होते. विठाला विठाला विठाला.
प्रताप काय झाला माहिती त्या रामनामाचा? किती मोठा पुरुषार्थ रामनामाचा. ऐकता थोडस बो, आपण किती जणांना भजन केलं आपल्याला विमान येईल? इमानदारीने सांगा, तुम्हाला गिरगावच्या बाळाची शपथ आहे, पाठच्याला बाळू मरू. किती भजन केलं आपल्याला विमान येईल? कोणतं येईल माहिती का? हे टपराचं. याच्यात तू कुत्रे बसायले. तर आमच्या मित्रानं मलेशियाहून कुत्रा आणलं 1,18,000. 1,18,000 मलेशियातून कुत्रा आणलं कुंटे साहेब. मला वाटतं त्याचं तिकीट काढावं लागतं, कारण मी अजून आणलंच नाही तर माहित बी नाही ना. कुत्रे सुद्धा विमानात बसते. या विमानात नाही, त्या विमानात. ते विमान आलं, त्याच्या लागी विमान पाठविले. व्यक्ती नाही, त्या महानंदीचे जीवनभर 2 मित्र होते, कोंबडा आणि माकड. सांप्रदायिक कोंबड निषेध सांगितलं, तरी पण जिच्या भजनामध्ये कोंबड नाचत होतं ते पवित्र झालं. संप्रदायामध्ये माकड चंचल सांगितलं, अति चंचल. हो, पण तिच्या संप्रदायात तिचा चंचलपणा त्याच माकडाचा सुद्धा संपत आहे. आणि एका कुकुटाला आणि मरकटाला घेऊन ती विमानात गेली. हा रामनामाचा पुरुषार्थ. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतो, हे रामकृष्ण नामे दोने साजे, रामकृष्ण नामे दोने साजे, रामकृष्ण मला सांगा, तिच्या सौंदर्याच्या आणि पदन्यासाच्या बळावर एक लक्षात गेला, बाईनं पदन्यास कधी करायचा नाही. पदन्यास शब्दाचा अर्थ कळाला, नाचायचं नाही. भागवतात पण, रामायणात पण, शिवपुराणात पण. मी पुराण वाचून सांगतो, आणि ऐकायचं नसेल तर कुठेही नाचा. विठाला विठाला वैदिक संस्कृतीमध्ये, सनातन संस्कृतीमध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीनं नाचल्यानं, सात्विक पुरुषानं पाहणं, त्याच्यासाठी ते घातक ठरतं. म्हणून बायकांनी कधी पदन्यास करायचा नाही. एक बाई म्हणली, आम्हाला भागवतकारच नाचा म्हणले. तुम्ही हळूच कोण चिठ्ठी द्यायची महाराज, पप्याच्या माईला आणा ना, ती कशी नाचते आम्ही शिकतो. त्याची हवा जाईन त्या भागवतकाराची. विठाला विठाला काय असतं माहितीये का? एक माणूस पाहिला, त्याच्याकडे 1 किलोभर तांदूळ होते आणि त्याच्यात 15 किलो गारगुंडी होत्या. बोंडे साहेब, शिंदे साहेब, पोळे साहेब, 10-15 किलो गारगुंडी आणि 1 किलो तांदूळ. गारगुंडीचा आणि तांदळाचा रंग सारखा. ते एकत्र मिसळले आणि पक्ष्यांना टाकले. महाराज, 15 किलो गारगुंडीतले 1 किलो तांदूळ निवडण्यासाठी पक्षी किती बेजार आहेत. तशा काही नालायकांनी या गारगुंडी मिसळल्या आणि तुम्ही त्यांच्या नादी लागलात. विठाला विठाला लक्षात ठेवा, गजगामिनी मृगनयनी गजगामिनी मृगनयनी कांता समभय जायन्ते, नारी भययनि सकल भयो पूज्य सकलम पूज्यम सकलम प्रणिपदा. माझ्या माईंनो राग येऊ देऊ नका. या भारत देशाची ओळख या देशातली स्त्री म्हणून आहे. या देशाची ओळख या देशाची स्त्री म्हणून आहे. लक्षात घ्या. पोळे साहेब ग्रामपंचायतच्या सदस्यापासून तर राष्ट्रपती पर्यंत जेवढे पदाधिकारी आले ते कोणाच्या पोटी जन्माला आले? स्त्रीच्या. तुमच्या उद्योग क्षेत्रातले जेवढे उद्योगी जन्माला आले कोणाच्या पोटी जन्माला आलात? स्त्रीच्या. शिक्षण क्षेत्रातले तुम्ही जेवढे जन्माला आले ते कोणाच्या पोटी आले? स्त्रीच्या. आपले महाराज लोक सगळे कोणाच्या पोटी जन्माला आले?
स्त्रीच्या रत्नांना जन्म देण्याची ताकद तुमच्यात आहे. आणि म्हणून तुमच्या पोटी जन्माला आलेली रत्न, कन्या रत्न, आपल्या आईने चुकीचं पाऊल उचलल्याच्या नंतर त्या मुलीने सुद्धा पाऊल चुकीचं उचलावा असा भाग तुम्ही पात्र होऊ नका. कारण या देशामध्ये सर्वात मोठं नावे राज्य, राणी व संपत्ती. या देशाची राज्य, राणी व संपत्ती कोणती असेल तरी त्या देशाची स्त्री आहे. म्हणून माझ्या माईंनो नाही चुका करायच्या. तुम्ही माफ करा, मला राग आला असेल तर याच्यानंतर महाकीर्तनात बसू नका. तुम्हाला 30 गाव पठ्ठल 36 गाव विडाला महाराज कितीतरी लोकांचं चित्त मातीत घालणारी बाई महानंदा, पण नामाच्या प्रतापानं विमानात गेली. महाराज भगवान शिवजीने हृदयस्थ करून टाकली. फक्त राम नामाची ताकद. ऐका दुसरा पुरावा. टोलनाक्यावर टाळ्या वाजवणाऱ्याला कितोपंथ म्हणता तुम्ही? तृतीयपंथी. चला, त्याला किती चांगलं म्हणता तुम्ही, पण त्याला वाईट म्हणण्याची आपल्या काय बापाची जहागिरी आहे का? पवळे साहेब, आपली पात्रता आहे त्याला वाईट म्हणण्याची? नाही, अद्याप नाही. का? हा त्याचा दोष नाही. त्याला विटेवरच्या मालकांना आणि काशीतल्या मालकांनी तो जन्म दिलाय. म्हणून कोणाला नावं ठेवत जाऊ नका, इतकी विनंती करतो. एखाद्या माणसाला पाय नाही, त्याला हल्लीच्या राजकीय क्षेत्रामध्ये म्हणजे म्हणण्यापेक्षा आपल्या भारतीय कायद्यानुसार त्याला दिव्यांग शब्द वापरतात. दिव्यांग. आणि साध्या प्रचलित भाषेत, जुनी भाषा, माफी मागून वापरतो, लंगड म्हणतात. पण एखाद्या पाय नसणाऱ्या माणसाला लंगड म्हणण्याची लायकी आपल्यात आहे का कुंटे साहेब? नाही. का? का नाही? आपण लंगड्याला दुरुस्त करू शकत नाहीत. म्हणून आपल्या नालायक वाणीनं पाय नसणाऱ्या माणसाला लंगड म्हणायचं नाही. कारण त्याला देवाने जन्म घातलाय. तुमची आमची काय ताकद आहे? तसा एक तृतीयपंथी आहे. आणि तो तृतीयपंथी एका वारकऱ्याचा ऐकून पंढरपूरला गेला. रामकृष्ण नामात किती मोठी ताकद आहे बघा. वारकऱ्याचा ऐकून पंढरपूरला गेला. विश्वातलं फार मोठं तात्विक स्थान म्हणजे पंढरी. त्रिशूळावरी काशीपुरी, चक्रावरी पंढरी. जेव्हा नवते चराचर तेव्हा होते पंढरपुरा. काहीच नव्हतं त्यावेळेला पंढरपूर होतं. आणि त्या पंढरपूरला एक तृतीयपंथी एका वारकऱ्याचा ऐकून गेला. वाक्य नीट ऐका. कोण्या महाराजाचा ऐकून नाही गेला. महाराज चूक करू शकतात, वारकरी चूक करू शकतात नाहीत. वारकऱ्याचं सोंग आणणं वेगळं आणि वारकरी होणं वेगळं. वारकऱ्यांची सोंग सगळ्यांना आणता येते, पण वारकरी मात्र होता येत नसतं. वारकरी होण्यासाठी फार मोठी वेगळी शक्ती लागते. अशा एका पवित्र वारकऱ्याचं ऐकून तो तृतीयपंथी त्या वारकऱ्याच्या नादी लागून पंढरीला गेला. चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिक रायाचं दर्शन घेतलं, विटेवरच्या मालकाचं दर्शन घेतलं, विटेवरच्या मालकिनीचं दर्शन घेतलं, मंदिरामध्ये जेवढी जेवढी स्थानं होती त्या सर्व स्थानांचं दर्शन घेतलं. आणि त्या वारकऱ्याच्या सोबत गरुड पारापाशी ते उभं राहिले. गरुड पार. आता नुसतं गरुड खांब आहे, पार नाही. पार नाही. मला वाटतंय 100-200 वर्षापूर्वी तो पार काढला. तिथे एक पार होता छोटासा. आता गरुड खांब आहे. त्या खांबापाशी एका वारकऱ्याच्या सानिध्यामध्ये विटेवरच्या मालकाकडे तोंड करून तो तृतीयपंथी बसला. कळालं तुम्हाला? टोलनाक्या टाळी वाजणारा तृतीयपंथी. तो तृतीयपंथी पांडुरंगाच्या समोर गरुड खांबासमोर गरुड पारावर बसलेला आहे वारकऱ्याच्या सानिध्यात. आणि ते वारकरी सकाळचा काकडा म्हणत होते. पण त्या तृतीयपंथीला काकडा म्हणता येत नाही, पुढे म्हणता येत नाही, पाठ नव्हतं, पाठीमागे म्हणता येत नाही, स्वराचं ज्ञान नाही, काही नाही. पण त्या वारकऱ्यासोबत तो टाळ्या वाजित होता. नाही, बदल करा. टाळी वाजित होता. टाळ्या आणि टाळी फार मोठा फरक आहे. बोंडे साहेब आहेत का? बोंडे साहेब, राजाश्रय मिळाल्यावर टाळ्याच घेत जा, टाळीच घेत जा, टाळ्या घेत जाऊ नका. टाळीत आणि टाळ्यात फरक आहे. नुसती आश्वासनं दिल्या जातात, याच्यासाठी टाळ्या वाजतात. आणि आश्वासनं पूर्ण केली जातात, हिंदे साहेब, त्याच्यासाठी टाळी वाजल्या जाती. आणि आपल्या संप्रदायात प्रवीण बुवा टाळी टाळी वाजवावी, गुढी उभारावी.
टाळी वाजवावी, टाळा नाही टाळी. आणि तो टाळा वाजवत होता. मध्ये मध्ये त्या वारकऱ्यानं त्या तृतीय पंथाच्या मांडीवर अशी थाप मारायची, हे टाळी वाजव. आणि टाळी ही तालात वाजल्या जाती. मला तर फारसं गाता येत नाही, पण चांगली राग रागिनी चांगलं सुरेल गाणारी माणसं शेजाऱ्याचा टाळ हुकला की त्याचा स्वर जाते. कधी कधी काही गायक माणसं चाळाचा टाळा त्या तालाचा ठेका पायाच्या अंगठ्यावर असतो त्यांचा. काय काय ज्ञान असतं, गंधर्वाची कृपा असते या लोकांना, इतकं गोडस गाता येते. मग त्या वारकऱ्यांनी सांगावे त्या टाळ्या नको, टाळी. तासाभरात तो टाळी वाजवायला लागला. आणि एवढ्या तालात टाळी, एवढ्या तालात टाळी, एवढ्या तालात टाळी की त्याच्या तालातली टाळी पाहत असताना विटेवरच पागल झाले. विटेवरच पागल झालं, विटेवरच त्याची टाळी पाहिल्याच्या नंतर. कारण देवाला आश्चर्य वाटलं की एक टोल नाक्यावर टाळ्या वाजवणारा तृतीयपंथी विधभर पोटाची खळगी भरण्यासाठी 10-5 रुपये देऊन आपली पोटाची खळगी भरवणारा व्यक्ती आज माझ्या दरबारात टाळी वाजवायला लागले. शिवाय एका वारकऱ्यासोबत. वा काय तुझी टाळी रे, वा किती तुझी टाळी. एक जण म्हणला, बाळू महाराज, देव त्या तृतीय पंथाच्या टाळीला कसं काय खुश झाला असेल, त्याचं कारण आहे का? महाराजाचं पोरग जर महाराज झाला असेल तर इतकं नाही चोंबळायचं. ते साखरेच्या पोत्यातला मुंगळा आहे, त्याला थोडीच कळती किती साखर खाऊन तांब्या घेऊन किती बऱ्या जावा. महाराजाचं पोरग जर महाराज झाला असेल तर काहीच नवल नाही. आयुष्यभर ज्याच्या बापानं दारू पिली त्याचं पोरग जर कीर्तन करीत असेल तर त्याच्यासाठी टाळी. विठाला विठाला. महाराज एखाद्या परंपरेतल्या माणसानं भजन करणं काही नवल नाही साहेब, काही नवल नाही, काही नवल नाही. पण तृतीय पंथी बिचारा पोळे साहेब परंपरेतला नाही, तरी पण विटेवरच्या मालकाबरोबर एका मालकाच्या समोर वारकऱ्यासोबत टाळी वाजवतोय. याचं अंतकरण विटेवरच्या मालकाचं त्या गोष्टीनं हल्लं. आणि त्या दिवशी कृपा झाली. आणि त्या दिवसपासून तो तृतीयपंथी मरेपर्यंत टाळी वाजित होता, मरेपर्यंत. परिणाम काय झाला? कानो पात्रा खोदू पिंजारित दादू भजनी आभेदू हरीचे पायी. माझा नाही शब्द, मालकांचा शब्द, पहाटेच्या प्रकरणातला शब्द आहे. हा दादू खोदू नावाचा जो पिंजारी हा तृतीयपंथी आहे. आणि या तृतीय पंथाचं नाव आज गाथ्यात आहे. मला सांगा बरं, हल्लीच्या कोण्या महाराजाचं नाव गाथ्यात येईल आणि त्याचं नाव गाथ्यात गेल्यावर कोण गाथा वाचीन? तोडकर वाचितो का आपण गाथा? हे पपेची माहिती नाही गाथा वाचायची बाई. यानं काय काय नालायकपण केले आणि आता ह्यो गाथ्यात बसला. गाथ्याची पानं जळतील हे मेल्याचं नाव मधात घातल्यावर. हो, आणि प्रत्येक पप्याच्या माईला पप्याच्या बापाचं चट कळत आहे का नाही मोठी बाई? कशा असतात बघा ना, किती वायर पक्के येत, लगेच करंट येते प्रत्येक. महाराज एखाद्या माणसाचं ब्रह्मदेवाला कळणार नाही, पण त्या माणसाचं त्याच्या बायकोला चट कळत. इतक्या बया हुशार असतात. चला, म्हणून नालायकाचं नाव गाथ्यात कोणी स्वीकारणार नाही. महाराज आज त्या तृतीय पंथाचं नाव गाथ्यात आहे आणि वैकुंठात त्याला आलंय. ताकद कशाची होती महाराज? त्यानं का यज्ञ केला, का तपश्चर्या केली, का कुठं साधना केली, का सिद्धिविनायकापाशी त्याला अन्नदान करता आलं? कारण तोच त्याच्या भाकरीसाठी बेजार होता. तो कुंडे साहेब अन्नदान काय करेल, पण विटेवरच्या मालकाच्या नावानं रामकृष्ण नाम घेऊन त्यानं टाळी वाजली. आज तृतीय पंथी नुसता गाथ्यात नाही, नुसता गाथ्यात नाही, आज त्याचं वैकुंठात नाव आहे. आणि दुसरी गोष्ट, जे सगळे देवाच्या नावानं आम्ही भाकरी खातो का, सगळे महाराष्ट्रातले महाराज, भारत देशातले सनातनी, त्याचं नाव काकड्यात घेतल्याशिवाय आमचं भजनच पूर्ण होत नाही.
इतका मोठा पुरुषार्थ त्या तृतीय पंथाचा आहे. पण ताकद कशाची प्रवीण वा? फक्त पहिल्या कडव्याची. रामकृष्ण भरत वा 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 वा. रामकृष्ण नामाच्या ताकदीनं तो तृतीय पंथी तिथे गेला. शबरी माहिती आहे तुम्हाला? रामायण फार ऐकले असतील, वाती वळूवळू ऐकले असतील. घरी गेल्यावर तंबाखू खाल्लीच असन. वा वा, काय पवित्र तोंड आहेत आपले. वा वा वा. माहिती शबरी. माझ्या माईंनो, इथं बसलेली एक बी पोळे साहेब बाई नसल की तिला ब्रश नसल. दात घासायला ब्रश नाही अशी बाई असेल का पुढे बसलेली? प्रत्येकीच्या घरात ब्रश. फक्त आहे ना, ब्रश कोविड मध्ये नवऱ्याच्या ब्रशच्या लांब ब्रश ठुलते. कारण येईल भीती वाटू लागली, पप्याच्या बापाला कोविड झाला तर आपल्याला होईल म्हणून त्याचा त्या खिडकीत आणि हिचा या खिडकीत. हो, कशा हसल्या बघा, लगेच कळत. माझ्या माईनं गरीबातल्या गरीब बाईला दात घासण्यासाठी ब्रश आहे नव्हता. हो माझ्या माईनं शबरीला ब्रश नव्हता. काय शबरीचा पुरुषार्थ होता स्त्रीत्वाचा, काय माऊली होती शबरी. महाराज प्रपंचाचा, संसाराचा, सगळ्या गोष्टीचा त्याग केला आणि ऋष्यमुखावर पोचली. ऋष्यमुख नावाचा एक मृग होता, नग होता, पर्वत होता, त्याच्यावर पोचली. आणि कर्मन गहनगती त्या शबरीला एका सात्विक महाराजांची भेट झाली. तुम्ही आम्हाला महाराज म्हणताय, तुमची जीभ श्रीमंत म्हणून म्हणता. महाराज त्यांना म्हणलं पाहिजे की ज्यांना देवाच्या व्यतिरिक्त काही आवडू नये. तेची संत, तेची संत, ज्यांचा हेत विठ्ठल, ते महाराज असतात. महाराज मेहनती काही टाना नामस्मरणा वाचतो, ती महाराज असतात. ती महाराज. अशा एका महाराजांची भेट शबरीला झाली. फार दिवसाला शबरी दिसली महाराजांना. कोण? नामने देहा नाम शबरी. मान खाली घातली. सांगितलं, पूज्यश्री, या देहाला आई वडिलांना शबरी नाव दिलेलं आहे. वा. कुठं आली? आमक्या प्रांतातली. वर्णाने बिल्लाच्या कुळातली. मागे काही परंपरा आपल्या समोर सांगण्याची नाही. घरची परंपरा विचारली तर तिने सांगितलं, तुमच्या समोर मांडावा अशी माझ्या घरची परंपरा नाही. माझ्या घरची लोक लाहोर, चित्र, सशे, रामडुकर खाणारी माणसं आहेत. तुमच्या पुढं काय मांडू? वा. इथून पुढचं नियोजन तुमच्या पायाची सेवा. तारुण्य सांभाळता येईल. काय वाक्य वापरलं महाराज. माझ्या माईंनो, आपल्या मुलीवर संस्कार करा, आपल्या मुलावर संस्कार करा. माझ्या माईंनो, माझ्या बहिणींनो, आपल्या मुलीवर आणि मुलावर संस्कार करा. कारण तुम्ही जर गोड संस्कार केले तर त्या मुलाला तारुण्य सांभाळायची अक्कल येईल.
आणि तुमच्या पुढे तुमची जन्माला आलेली कन्या सुद्धा तारुण्य सांभाळायचा अधिकार तिला प्राप्त होईल. संस्कार करा. तारुण्य सांभाळायचा अधिकार क्षमता आहे. तुला तारुण्य सांभाळता येईल. महाराज शबरी ज्या झाडाखालून गेली त्या झाडाला फुलं लागत होती. फुलं फुलं इतकी शबरी सुंदर होती. आणि वाक्य पडलं, जीवनभर आमच्या आश्रमावर सेवा करशील. आमच्या आश्रमाची परंपरा तुला माहित आहे का? तुला तारुण्य सांभाळता येईल का? शब्द नव्हता जवळ महाराज. माझ्या माईंनो शबरी टस 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 रडू लागली. डोळे भरून आले, डोळे पाणावले, खळा 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 डोळ्याला पाणी येत होत. आणि दोन्ही डोळ्याच्या 4 धारा ओंजळीत धरल्या आणि डोळ्यातलं पाणी मुनिश्री मतंगाच्या पुढे टाकलं. पाया नाही टाकलं, पुढे टाकलं आणि दोन्ही हात छातीवर ठेवले. गुरुवर्य, तुमच्या आशीर्वादाच्या कृपेनं मी तारुण्य पण सांभाळेल. तुमचा आशीर्वाद पाहिजे, मी तारुण्य सांभाळेल. वा, ठीक आहे. 9व्या दिवशी मतंग सकाळी स्नानाला जात होते. मतंग ऋषी उठायच्या अगोदर शबरी आश्रम झाडत होती. रात्र पौर्णिमेची आहे. चुकून शब्द गेला. रात्र अमावस्येची आहे. या अमावस्येच्या रात्री पहाटेच्या प्रहरी शबरी आश्रम झाडत असताना शबरीच्या भोवताल तिच्या तनूचा सुगंध पडला होता. तनू म्हणजे त्वचा. तनू म्हणजे त्वचा. त्वचेचा सुगंध पडला. सुगंध प्रकाश पडला होता. प्रकाश आणि तो सुगंध येत होता. एवढं सौंदर्य. पाठीमागं पाहिलं. शबरी जी, हात नाही छाती उठला. महाराज, आदरयुक्त भीती किती होती. ज्या झाडून आश्रम झाडत होती शबरी म्हणल्याबरोबर झाडूच छातीला लावला. जी 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 गुरुवरे, जी 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 जी. सासऱ्याने सुनाला आवाज दिला. सून सासऱ्याला जी म्हणती त्या सुनानं हातवरी करा बरं. काही चुडस होतो तुमच्या जीबीला. त्याची प्रॉपर्टी खाता येते तुम्हाला तुपात बुडून. हा, तुमच्या सुना नाही का तुम्हाला रॉकेल टाकून फुकायच्या. त्या पोळे साहेबाला म्हणते, आणि या मेल्याला आणलं कशाला, आमच्यावर बॉम्ब टाकायलाय. माझ्या माईंनो, माझा स्वार्थ आहे. या देशाची तुम्ही संपत्ती आहात. तुम्ही जितका सासू सासऱ्यांचा आदर करताल का, तितकी तुमची लेकरं तुमचा आदर करतील. इतकं लक्षात ठेवा. कारण प्रेम कधीच एक पात्री नसते. प्रेमाला कधीच एक बाजू नाही. आपण जेवढं प्रेम सांगावं तितकं प्रेम आपल्यासाठी पुढचे सांगत असतील. पोळे साहेबांचा साईराज नावाचा फार छोटासा मुलगा आहे. त्यांनी फोन करून आजीला बोलून घेतलंय कंधारून. म्हणलं, का रे तू आजीला बोलवलं? हो म्हणे, आमच्याकडे भंडारा आहे, आजी ये ग तू. आणि चिमुकल्या नातवांचा शब्द ऐकून आजी इथपर्यंत नांदेडवरनं धावत आली. चिमुकला नातू, चिमुकला. महाराज, काय त्या चिमुकल्यावर संस्कार असतील. अशी संस्कार आपल्या लेकरावर करा की त्यानं आपल्या आजीला, आपल्या आजोबाला जीव लावावा. तुम्ही जर त्या लेकरावर संस्कार केले, त्याने आजी आजोबाला जीव लावला, तर मायबापाला निश्चित बंगईत झोका देईल. इतकं गिरगाव करायचं. ऐका, विठाला विठाला. आदरानं झाडू छातीवर लावला. प्रभू जी, शबरी जी. अगं, तुला देवाला भेटा वाटतं का ग? तुला देवाला भेटा वाटतं का ग? शबरीने मान खाली घालून एक शब्द वापरला. गुरुजी, तुमच्या पायात मला 33 कोटी देवता सापडतात. तुमच्या पायात मला 33 कोटी देवता सापडतात. काय पुरुषार्थ आहे शबरीचा. तरी पण शब्द वापरला. तुला देवाला पाहावं वाटतं का? देवाला भेटा वाटतं का? शबरीने सांगितलं, गुरुजी, तुम्ही म्हणत असाल
त्यांच्या आशीर्वादाने देव भेटला तर निश्चित त्याच्या पायावर डोकं ठेवील. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. तुमचे पाय धरल्यावर देव सापडेल तुमची कृपा असली तर. वाक्य तोंडातून पडलं, शबरी विश्वाचा बाप जर तुला पाहिजे असेल तर आजपासून रामनामाचं भजन कर. आणि ती शबरी मतंगाचं ऐकून रामनामाचं भजन करू लागली. लक्षात ठेवा, शबरीला 6 साधूची भेट झाली. त्याच्यातल्या एका दुसऱ्या साधूचं नाव सांगतो. त्या साधूचं नाव आहे मुनिश्री शरभंग नावाचे साधू. भगवान मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी शरभंगूसाठी गरम पाण्याचा कुंड उनकेश्वरला केला. हजारो वर्ष झाले त्या कुंडातलं पाणी गार होत नाही, दुसरीकडे गरम येत नाही. एवढी मोठी ताकद. विठाला विठाला आजपासून तो रामनामाचं भजन करायचं. जी प्रभूजी जी 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 जी. बसा, मी नाव बघितलंय सरजी, बसा. आपल्या संप्रदायातल्या लोकांना एक विनंती, एक टेम्पोभर पुस्तकं वाचिलं तहसीलदार होता येते. आणि ते तहसीलदार 7वी 5च्या गिरगावच्या बाळूच्या पाया पडतेत. वारकरी इतके मोठे असतात म्हणून माळा सांभाळा. विठाला विठाला. उच्च शिक्षित मगाशी मी विद्येच्या मंदिराचं वर्णन केलं. भोंडवे साहेब असतील, शिंदे साहेब असतील, आदरणीय आमचे आयजी साहेब असतील आणि उकळे साहेब असतील. विद्येच्या मंदिराचं काम करता. संताचं आणि देवाचं जसं मंदिर तसं विद्येचं मंदिर. आणि त्याच विद्येच्या मंदिरामध्ये आदरणीय उमेशजी शिवाजीराव पाटील साहेबांना त्या विद्येच्या मंदिराची कृपा झाली. मा सरस्वतीची कृपा झाली आणि शैक्षणिक क्षेत्रात गरुडाच्या पंखाने झेप घेतली. आणि आज त्या पर तहसीलदार आहेत. आदरणीय सौभाग्यवती तेजश्री उमेशराव पाटील वा 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 वा. माझ्या माईंनो, तुमच्यातली एक माऊली किती मोठ्या पदाला गेल्यात माहिती आहे? तेजश्री ताई. काय पद म्हणले? ACP ACP. आता मला नंतर याचा लॉंग फॉर्म सांगा, कारण 7वी पास असल्यामुळे. असिस्टंट कमिशनर पोलीस हे येत होतं थोडंसं मला, पण आपलं चुकू नये याच्याकरता कशाला. पण मला एक कळतंय, जिला गौऱ्या लावता येत नाहीत का ना तिनं धिरडे करायचे नाही. जिला गौऱ्या नीट लावता येत नाहीत तिनं धिरडे करणं म्हणजे पिठाचा नाश करणं ना. आणि जिला पिठल्यातले गोळे फुटणं ती म्हणली मी बासुंदी करते. मी म्हणलं राव दे चतुरा, आम्ही तसंच पिऊ. विठाला आदरणीय पाटील साहेबांना आणि ताई साहेबांना या पवित्र अंगारक योगच्या दिवशी, चतुर्थीच्या दिवशी कोटी कोटी शुभेच्छा. या महाराष्ट्राच्या मातीतील पवित्र भारत देशातील जनतेची सेवा करण्याचा योग त्यांच्या जीवनात आला. तो निमूटपणे तो त्यांना पार पाडण्याची संधी आणि ती सद्बुद्धी आणि ती शक्ती, ते बळ, ती क्षमता माझ्या भगवान गणेशांनी त्यांना द्यावी ही भगवान गणेशाकडे प्रार्थना. विठाला विठाला. तो रामनामाचं भजन कर. आणि शबरी रामनामाचं भजन करू लागली. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम.
शबरी करू लागली. एक लक्षात घ्या, आता सुद्धा 10-5 श्लोक येणाऱ्यांना भजन नको वाटते. माझी इथे संहिता झाली, कुठं बी हो दे ना, कुठं बी हो दे तुझी संस्था, कुठं हो दे. मला इतके श्लोक पाठ आहेत, मला एवढे ग्रंथ पाठ आहेत, तरी सुंबळ्या तू ब्रह्मवेत्ता होऊ शकत नाहीस. आणि ब्रह्मवेत्ते चारच, पळे साहेब, चारच ब्रह्मवेत्ते, शुक, याज्ञवल्क, दत्त आणि कपिल मुनी, 4 ब्रह्मवेत्ते. तू एवढे ग्रंथ जरी वाचिले तरी तू ब्रह्मवेत्ता होऊ शकत नाही. आणि जरी ब्रह्मवेत्ता झाला तर राम नामाचं भजन करणाऱ्याची बरोबरी करू शकत नाही. आईशी ब्रह्मवेत्ते अपरंपार नये नामधारका बरोबर. असे अपरंपार जरी ब्रह्मवेत्ते झाले तर रामकृष्ण हरी भजन म्हणणाऱ्याची बरोबरी करू शकत नाही. तू काय सांगतो, मला इतके श्लोक पाठ झाले, तू पप्पाच्या माईला सांग विठाला. या शबरीनं भजन केलं. आज तुमच्या आमच्यातले 10-5 श्लोक पाठ करणारे इतके तरारलेत, तर त्या काळातल्या जटा धरायला 200-200 शिष्य होते काही महाराजाच्या. जटा मिशा धरायला 22 शिष्य, इकून 11 आणि इकून 11 मिशा धरायला. इतकाला त्याच्या मिशा पोळे साहेब आणि इतकाला त्याच्या जटा पळून द्यावे. सगळे महाराज शबरीच्या विरोधात गेले. ही कोण शबरी, भिल्लाची पोरगी, हिच्या कुळातली लोक मांसाहारी आहेत, ही कालपासून रामनामाचं भजन करते, हिला कोण्या महाराजाने आरक्षित केलंय. सगळ्यांनी सांगितलं मतंगाची कृपा आहे. 2 नंबरला शरभंगींची कृपा आहे. विमानाचा शब्द मगाशी वापरला होता. पाटील साहेब, आपण सगळे ज्या विमानात बसतो त्या विमानात शबरी बसत नव्हती. शबरीचं विमान वेगळं होतं. एक लक्षात घ्या, 4-2 पुस्तकं शिकणाऱ्यानं बचर बचर करत जाऊ नका. एक 900 पानाचं पुस्तक प्रकाशित झालंय. त्या पुस्तकामध्ये रावणाकडे 14 विमान होती. त्या विमानाचा पायलट कोण होता, ते रावणाची विमानं कुठे उतरायची, मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या काळातली विमानं नंदीग्रामला का उतरायची, त्याचा आवाज कशा पद्धतीचा होता, तिथली झाडं कशी होती, हे 900 पानाच्या पुस्तकात वाचा, लक्षात येईल तुमच्या. कारण सामान्य साहित्यिक नाही, ते फार अधिकारी व्यक्ती आहे. लक्षात घेत जा जरा, जुन्या परंपरा किती गोड आहेत. अशा एका विमानात बसणारी महाराज मुनिश्री शरभंग, ते विमान शबरीने थांबवलं. तुझं चित्र कोटी होणे होणी मार्गी उद्धरिले शिमुनी, शरभंग जाता विमानी न्यारे न्यारे प्रार्थनी पुशिले. रामायण सांगते, पैठणचे मालक सांगतात, शरभंग विमानात जात असताना न्यारे प्रार्थनी पुशिले, विमान थांबवलं, उद्धाराचं साधन विचारलं. 6 पैकी 2 नंबरचं साधन मिळालं. 1 नंबरचं शरभंग मतंग आणि 2 नंबरचं साधन शरभंगीवर मिळालं. रामनामाचं भजन कर. पुढचे 4 कोण होते, घरी गेल्यावर वाचा. मी काय गुत्त थोडं घेतलंय, तुम्ही घरी गेल्यावर वाची जा. तुम्ही जितके हुशार होताल का तितके आमची लोक नीट कीर्तन करतील, आणि तुम्ही जितके गाफील राहताल का तितके आमचे गाणेच म्हणतील, आणि ते गाणे ऐकल्यावर तुम्हाला नरकाला जावं लागेल. विठाला शरभंगच ऐकलं, रामनामाला पुन्हा ताकद मिळाली आणि भजन करत राहिली. आदरणीय उमेशजी पाटील साहेब, या शबरीला त्या काळातल्या ऋषी मुनी योगी तप्यांनी त्रास दिला. शबरी जंगलात थांबली. माझ्या माईनं पुन्हा एकदा सांगतो, आयुष्यभर आरसा पाहायला भेटला नाही. आयुष्यभर आरसा. तुम्ही इतक्या कपाटापुढे डोकं इचरिता म्हणून पिटल्यात केस सापडतात. हो, या मी संसारिक आहे, मी थोडा ब्रह्मचारी आहे, मी थोडा संन्यासी आहे, आणि मी संसारिकाच्या घरी जेवतो, चपाती तुटत नाही. मग लक्षात येतं हिच्यात कोणता फ्युकल घातला असेल, लक्षात येते डोक्याचा घातलाय. इतक्या बारे डोकं विचारा. वैकुंठ वाशी धर्म भास्कर वक्ते बाबा सांगायचे, भारतीय स्त्रीनं दिवसात फक्त 3दा आरसा पाहायचा आणि पुरुषांनी 2दा बघायचा. म्हणून मी त्याच्यात बसलो. एकदा सकाळी गण लावायला बघतो आणि संध्याकाळी फेटा बांधायला बघतो. पुन्हा नाही. विठाला
यायचा कधी कधी जात असताना कुठं कार्यक्रमाला यायला, त्याला पण फारसं नाही, कुठे केस विचारावा, डोक्याचे केस कुठे पडावा. हे द्रौपदीच्या चरित्रात वाचा. विराट राजाच्या घरी द्रौपदी शैरंद्र होती शेण काढायला, तर द्रौपदीच्या जीवनात केस विचारायची जागा कुठे होती, द्रौपदीचे केस किती पवित्र होते. आदरणीय पाटील साहेब, पोळे साहेब, द्रौपदीचे केस डोक्याचे खाली पडल्याच्या नंतर रामकृष्ण हरी म्हणत होते इतके पवित्र डोक्याचे केस होते, म्हणून पंढरपुरातला तीसाठी पागल झालतो. विठाला विठाला तो प्रसंग वाचा. पांडव अज्ञातवास होते, पुन्हा 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास होऊ नये म्हणून पंढरपुरातल्या मालकानं शेण हातात घ्यायचं आणि द्रौपदीने जिथे केस विचारले ते सगळे केस शेणात घ्यायचे, शेण वाळवायचं आणि पेटून द्यायचं. आदा कदा नालायक दुर्योधनाचे सेवक जर उकंड्याला कान लावला असता तर उकंड्यातून रामकृष्ण हरीचा जप आला असता आणि त्या दुर्योधनाला कळालं असतं पांडव इथे आहेत, म्हणून त्या केस शेणात गुंडाळून वाळून पेटीत होते. हे पंढरपुरातला मालक करत होता. विठाला त्या काळातले ऋषीमुनी, योगी, जपी, तपी, संन्यासी, अनुरागी सगळ्या लोकांनी शबरीचा विरोध केला. शबरी जंगलात राहिली. पण महाराज पंढरपुरातल्या मालकानं शबरीला अंतकरणात घेतलं, काशीतल्या मालकानं शबरीला अंतकरणात घेतलं, देवादेवतेने शबरीला अंतकरणात घेतलं. थोडाफार अभ्यास केलेले महाराज विरोधात गेले आणि या सगळ्या महाराजांनी एक यज्ञ केला. आज जसा यज्ञ नामाचा आणि आजचा यज्ञ प्रसादाचा. पोळे साहेब, तुम्ही जे प्रसाद करता तो यज्ञ, हे आपण सगळे जे भजन करायला हा नामाचा यज्ञ. हा 2 यज्ञ आहेत, एक अन्नदानाचा यज्ञ आणि एक नामस्मरणाचा यज्ञ. त्या लोकांनी एक हविषान्न म्हणजे यज्ञ तो केला, अग्नीमध्ये तूप टाकायचं. यज्ञशाळा बांधल्या, पर्णशाळा बांधल्या, अन्नशाळा बांधल्या. ऋषी मुनी, योगी, जपी, तपी, संन्यासी, अनुरागे, ज्यांची जीभ केळीच्या पानासारखी पातळे, सुईच्या आणीसारखी टोकदारे, असे पाणिनीचे सूक्त म्हणण्यासाठी विदन्नमम भयव्याप्तिंजनोजज्ञरे भयस्तथास्तिदानुवद कृतजन्याः आपांडरो सर्वस्थितायां रुक्मिणी प्रमुख पांडुरंग पंचायतं देवतनाः गिरिजापतये तन्नमः सर्वास्तुतोपाशिततारुढाय यति कैलासाधिपतये नमां महेश्वरास्ततः ब्रह्म सावित्री शची पुरंदराय एकदंतास्ततवचन सिद्धिविनायक तत्रादो बाबा यत् पुण्यता सर्वच्या आह्वानांच्या प्रियतांन नमः असे मंत्र म्हणण्यासाठी फारशी लोक होते. खूप लोक ही सगळी जमा झाली. आता यज्ञाला प्रसाद करण्यासाठी त्या प्रसादाला पाणी, गोमूत्र, गाईचं शेण, दही आणि गुळ एवढे पदार्थ लागत होते. तुळशीचं पान सापडलं, शेण सापडलं, दूध सापडलं, दही सापडलं, गोमूत्र सापडलं. पाणी आणायला सरोवरात गेले तर पाणी घाण झालं. पाटील साहेब, पाणी घाण झालं. सरोवराच्या कडीला यज्ञ मानला होता. वाटेल ते प्रयत्न केला पाणी शुद्ध करण्याचं, पण पाणी शुद्ध होत नव्हतं. प्रत्येक महाराजाने आपल्या श्लोकाचा उच्चार केला, पाणी शुद्ध होत नव्हतं. कोणी नाना प्रकारची आवर्तनं टाकली, पाणी शुद्ध होत नव्हते. पाणी शुद्ध करण्यासाठी यज्ञ केला, पाणी शुद्ध होत नाही. आता यज्ञ दुसऱ्या जागेवर न्यायचा. दुसऱ्या जागेवर न्यायला तर बाजूचे सरोवर पहा, त्याही सरोवरातलं पाणी खराब झालं. करावं काय? त्याच्यातला एक साधू शबरीला मानणारा होता. त्याच्यातला एक महात्मा पोळे साहेब शबरीला मानणारा होता आणि त्या साधूनं सांगितलं, तुम्ही एक काम करा, आपल्या सरोवराचं पाणी अशुद्ध झालं, तुम्ही एका पवित्र नामधारकाचा अपमान केला. बाकीचे अशा जटाच कुरवाळू लागले, दाड्या खाजू लागले, जटा आपटू लागले. कोण शबरी, कोण शबरी? अरे ती भिल्लकन्या शबरी. भजन करण्यासाठी जातीचा काही संबंध नाही, भजन करण्यासाठी कुळाचा संबंध नाही, भजन करण्यासाठी श्रीमंतीचा संबंध नाही. भजन कोणालाही करता येते, कोणालाही करता येते. मोमिनाच्या कुळात एक वारकरी जन्माला आला. मोमीन कळतो का तुम्हाला? मोमीन म्हणजे मुस्लिम आणि मोमीन म्हणजे पानं विकणाऱ्याचं कुळ, आपण त्याला तांबुळी म्हणतो. मुस्लिमाच्या कुळात एक वारकरी जन्माला आला, त्या वारकऱ्याचं नाव होतं कबीर. आणि कबीरांनी भजन केल्याच्या नंतर आज वारकरी संप्रदायात कबीराचं साहेब मोठं अधिष्ठान आहे, फार मोठं अधिष्ठान. कबीराचे दोहे वाचल्याच्या नंतर माणसाचं हृदय भरून येतं. काय ते दोहे आहेत महाराज, काय विद्वत्ता येतं कबीराची. कबीराने शेलाईनता भजन करता करता शेला येण्याचा. हा शेला ज्याच्या घरी गेला तो शेला भजन म्हणत होता. इतका मोठा कबीराचा पुरुषार्थ. जातीने मुसलमान होते कबीर, कारण भजन करण्यासाठी जातीचा काही संबंध नाही. मगाशी तुम्हाला सांगितलं तृतीय पंथाला विमान आलं, काही संबंध नाही. वेशेला विमान आलं, काही संबंध नाही. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय येतो ऐसा वेदशास्त्री. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. भजन करण्यासाठी जातीचा संबंध नाही, अभ्यास करण्यासाठी जातीचा संबंध नाही, चांगलं वागण्यासाठी जातीचा संबंध नाही, चांगला व्यवहार करण्यासाठी जातीचा संबंध नाही. एक सोपा शब्द सांगू का तुम्हाला? चतुर्थ्या कोण धरतय? मुस्लिम का तुम्ही? तुम्ही म्हणजे हिंदूच्या बायका चतुर्थ्या धरत्यात. सफरचंद कोण विकतय? पाटील साहेब, शक्यतो तुम्हाला पण अभ्यास आहे शेतीतला. शेतकरी जरी पिकीत असतील पण इकित कोण? जास्त बागवान कोण येतं? मुस्लिम आहेत. मग एखाद्या केळीत, एखाद्या सफरचंद मध्ये अख्तरभाई सापडा का? नाही. व्यवहारासाठी जातीचा संबंध नाही.
तुम्ही कोण्याही जातीच्या माणसाकडून कुंटे साहेब 100ची चिल्लर घ्या, ती कमी अधिक भरती का? नाही, जातीचा काही संबंध नाही ना. जातीचा फार काही संबंध असेल तुमच्या घरात तुमच्या वैचारिक पद्धती वापरण्यासाठी. जगात जातीचा तिळमात्र संबंध नाही. भजन करण्यासाठी जातीचा संबंध नाही. वैष्णव चांभार धन्य त्याची माता. महाराज कोण? चर्मकाराच्या कुळात रविदास महाराज जन्माला आले आणि भगवान विश्वनाथानं कंगन त्यांना देऊन टाकलं. नियत तेरी अच्छी है, किस्मत तेरी दासी है, कर्म तेरा अच्छा है, घर में मथुरा काशी है. काय करता जातीचा संबंध? जात जात तुमच्या व्यवहाराकरता तुमच्या मुलामुलींच्या लग्न सोयरीकी करता याच्याकरता वापरत राहतं पिशवी, पण बाकी भजना करता जातीचा संबंध नाही. महाराज कानोपात्रा पुन्हा एक वेशात कानोपात्रा वारांगणीची कन्या होती, वेशीची कन्या होती. आज तिला भगवंताच्या उजव्या हाताला जागा भेटली. जगातला कोणता जरी महाराज मेला तर पंढरपुरात जागा नाही भेटणार. मंदिरात बरं का, मंदिरात जागा भेटू शकत नाही पाटील साहेब, पण तमाशात नृत्य करणाऱ्या बाईची पोरगी कानोपात्रा देवाच्या उजव्या हाताला, आणि अख्खं जग जिच्यासाठी बेजारी तिला लक्ष्मी म्हणतात. ही डाव्या हाताला वामांगी रखुमाई दिशे दिवे शोभा, लक्ष्मी डावीकडं आणि कानोपात्रा वेशीची कन्या उजव्या हाताला. का? भजन केलं ज्ञानोबरायचं ऐकून तुम्ही. जातीचा काही संबंध नसतो. चला ऐका पुढे. या सगळ्या महाराजांनी विरोध केला, पण एका महाराजाने सांगितलं सरोवर शुद्ध करायचं असेल तर शबरीला शोधावं लागते. आता शबरीला शोधण्याकरता ज्या वेळेला जंगलात ही महाराज गेली, यांची शिष्य गेली, त्यावेळेला शबरी पळत होती. शबरी काही सापडली नाही. ही शेवटी घामाघूम होऊन कष्टी आवळू काही काहीचे कष्टे, काही काहीचे धोत्र बोराट्याला अडकू फाटले. हो, कारण आमची लोक गावरान तूप खातेत, यायला का जंगलात पळता येत असतं का? कसं पळता येईल यायला? पण नाईलाजाने मोठ्याला महाराजांनी सांगितल्यामुळे सगळ्या शिष्याला पळावं लागलं. हे सगळी वापस आले, म्हणजे ती आम्हाला दिसली पण ती धरू देत नाही, सापडत नाही. ज्या महाराजाला शबरी आवडत होती त्यांनी सांगितलं शबरी तुम्हाला सापडत नाही ना, पण शबरी पळालेली पाहिली का नाही तुम्ही? हो. मग शबरी ज्या रस्त्यानं पळाली, शबरीचे जिथे पावलं उमटले त्या पावलावरची चिमुटभर माती आणा, आणि शबरीचा जमिनीवर उमटलेला पाऊल पाटील साहेब त्याच्यातली एक चिमुटभर माती अंजळीत आणली आणि सरोवरात टाकल्याबरोबर सरोवराचं पाणी वाळ्याचं पाणी झालं. वाळ्याचं पाणी कशाला म्हणते हे तुम्हाला टिकल्या लावणार कळत नसतंय. वाळ्याचं पाणी कशाला म्हणते तुमच्या सासूला विचारा, म्हाताऱ्या सासूला, आजच सासूला, तिला विचारा, तिला वाळ्याचं पाणी कळत असते. तुम्हाला कुठं वाळ्याचं पाणी कळलं? विठाला विठाला कारण जुनं कळण्यासाठी जुनं शिकावं लागेल. साहेब तुम्हाला लहानपणची गोष्ट माहिती आहे का? तुमच्या माझ्या लहानपणी गुळाचा चहा पिणाऱ्याला भिकार चोट म्हणत होते. होय साहेब, हेच होतं ना, गुळाचा चहा पिणाऱ्या लोक भिकार. हे त्याला काय साखर भेटती? त्याच्या इथे साखरेची पुरणपोळी असती का? ते भिकार चोट आहे, ते गुळाचा चहा पिते. आणि आत्ताच सांगा बरं पाटील साहेब, आता 1-1 कोटीच्या गाड्या कुठं थांबतात? इथे सेंद्रिय गुळाचा चहा भेटल. त्या चहा करणारे विचारलं तुला जमीन किती येते? म्हणला ईदभर नाही. मग बायकोच्या डोक्यावर गुळा ऊस लावला होता का तो? पप्याच्या माईच्या डोक्यावर ऊस लावला का तो? तुला ईदभर जमीन नाही, सेंद्रिय गुळाचा चहा म्हणतो, ऊसाचं टिपरू नाही तू इथं. आणि या सगळ्या मोठ्या लोकांच्या गाड्या तिथे आलं का नाही? जुन्यावर कोरोनानं बरोबर जुन्यावर पाठवली माणसं, नीट केले जुन्यावर. त्याच्याकरता जुनं पाहत जा. आडीतलं दूध माहिती आहे का तुम्हाला? आडीतलं उगा माना आलो नका बायऱ्या बाईवानी, बैरे 2दा असं देत पाटील साहेब. पुढचं हसल्यावर एकदा, आणि कशासाठी हसले कळाल्यावर 2दा. तसं काही मानाला आडीतलं दूध, आडीतलं दुधाचं वर्णन आमच्या पोरायच्या माईने ऐकलं. पोरायची माय म्हणजे माझी बायको, माझं लग्न झालेलं आहे. तिने ऐकलं, म्हणजे आडीतलं दूध काय? म्हणलं आडी करण्यासाठी खड्डा करावा लागतो. आमच्याकडे गिरगाई येतात. मग ती म्हणली आपण करू. ते म्हणलं खड्डा आपल्याला जमणार नाही. कसं काय जमणार नाही? आपल्या स्लॅबची जाडी 5.5 इंच आहे. बसा, आपल्या स्लॅबची जाडी किती आहे? 5.5 इंच. आणि आडीला खड्डा किती करावा लागतो? 1.25 फूट किंवा 2.25 फूट. मग 2.25 फूट केल्यावर खालच्या मजल्यातली जळते, त्याच्यामुळे आडी करता येत नाही. काही काही गोष्टी जुन्या शोधत राहा. किती गोडव आहे त्याच्यामध्ये, फार मोठं तात्वी नाविन्य आहे. वा, मी परिक्रमेला गेलो पाटील साहेब. नर्मदा परिक्रमा 3600 किलोमीटरची होती. मी 72 दिवसात महाराष्ट्रातल्या तमाम सात्विक लोकांच्या कृपेने मी 72 दिवसात 3600 किलोमीटरचा प्रवास केला. येत्या 17 तारखेला माझी ती परिक्रमा पूर्ण झाली. पण मला एक आदर्श घ्यावासा वाटला मध्य प्रदेशातल्या लोकांचा. माझा एक आजार होता, मला उभं राहून कीर्तन करता येत नव्हतं. आदरणीय डॉक्टर घोषे साहेब मला मेडिकल द्यायचे, पण 3600 किलोमीटर चालल्याच्या नंतर आजचं माझं 7वं कीर्तन उभं राहून कीर्तन करतोय. डॉक्टर घोषे साहेब जालना हॉस्पिटल मला ते गोळ्या द्यायचे, पण माझ्या गोळ्या
जबलपूरला संपल्याच्या नंतर मी 25 मेडिकलवर त्या गोळ्या पाहिल्या, सापडत नाही. नंतर हा अजय गरजा महाराष्ट्र चॅनल आहे त्याचं, तो मला गोळ्या घेऊन उशे साहेबांकडून पुन्हा आला. मला एक बुटही घेऊन आलता छानसा, माझे 5-6 जोड फाटले होते. मी मध्ये गेल्याच्या नंतर मध्य प्रदेश पाहत असताना मला मोठ्यातलं मोठं हॉस्पिटल सापडलं नाही, फारसे मेडिकलचे दुकान सापडले नाही. तिथल्या एका तुमच्यासारख्या उच्च शिक्षित व्यक्तीला पाटील साहेब विचारलं, त्यांनी सांगितलं आमच्या मध्य प्रदेशामध्ये 40 ते 45 भूखंड वापरायच्या म्हणजे कसायच्या, जमीन करायच्या लागी, पिकवायच्या लागी, हा सगळा बाकी आमचा जंगल एरिया आहे आणि प्रत्येक झाडाच्या मुळ्यापासून आलेलं पाणी आम्ही पितो, याच्याकरता आम्ही आजारीच कमी पडतो. एका 500 कोटीच्या मालकाकडे आमचा मुक्काम झाला, ज्याच्याकडे 500 कोटीची प्रॉपर्टी होती, तो मसाल्याची कंपनी होती त्याच्याकडे. त्या माणसाकडे आमचा मुक्काम झाला. थंडीची फार फार मोठी थंडीची लाट होती. माझ्याकडे मी स्लिपिंग बॅग घेतली, ती स्लिपिंग बॅग सुद्धा कमी पडली, तरी पण थंडी वाजत होती. त्या माणसानं खापराची एक कुंडी आणली, त्या कुंडीमध्ये लाकडं पेटवले आणि त्या लाकडाचा धूर विजल्याच्या नंतर आमच्यापाशी एक कुंडी ठेवली. त्यांना म्हणलं तुम्ही एवढे मोठे 500 कोटीचे मालक आणि ही कुंडी? ते म्हणले आमच्या सगळ्यांच्या बेडमध्ये विस्त्याच्याच कुंड्या आहेत. माझ्याकडे 500 कोटीची प्रॉपर्टी असताना सुद्धा 5 रुपयाच्या सुद्धा आम्ही गोळ्या खात नाही. जुन्याची ताकद आहे. जुनं लक्षात घेत जा, जुनं 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 लक्षात घेत जा. शिकाकाईनं डोकं धुत होत्या, शिकाकाईनं डोकं धुत होत्या, पण त्यांच्या सुगंधानं फारसं जास्त काही सांगत नाही. नकोय 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 आता, नकोय आता. जुनं जुनं आजमत जा. एका गोळणीमध्ये आपल्याला सकाळच्या पहाटेच्या काल्याच्या बंगल्यामध्ये गोळणीत एक सुंदर जुनं खायचं सांगितलं. वांगे भाजून भरीत करी, वरी कांद्याची कोशिंबिरी, आई लहानाचं घे ग उंडा, मला लवकर करून दे मांडा, आई ग खडी साखरेचे खडे, मला लवकर करून दे वडे. काय जुन्या खाण्याचा आनंद, किती मोठा जुन्या खाण्याचा आनंद. आपल्याकडे नवीन नवीन एक प्रकार बघू, फार जुन्या मावल्या करायच्या, फार 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 वेगळं करायच्या. आपल्याला एकच दिसतो, बर्गर, पॅटीस. ते पॅटीस पिळल्याच्या नंतर वाटीभर तेल निघत आहे, म्हणून ह्या पॅटीस खाणाऱ्याला वाटी वाटी गोळ्या खाल्ल्याशिवाय झोपा पण येत नाहीत. या पोट पाहिलं बिनगिवानी, रजिस्टर आला, टेबल घ्यायचं कामच नाही, त्याच्यावर लिहायचं. मी बी तुमच्यासारखं खाऊ खाऊ मलाही जर बेजारी झाली, माझं 14 किलो 700 ग्रॅम वजन कमी झालं. विठाला बघा लोकांची शरीर उच्च पदावर असताना सुद्धा आहार सांभाळतात, त्याच्याकरता किती मोठं. त्या मध्य प्रदेशातल्या लोकांचं मला आवडलं थोडंसं. जीवनात मी 72 दिवसात चपातीला तेल लावलेलं पाहिलं नाही, जाळावरल्याच चपात्या. आपलं खायचं शिका. चला, ही मोठी मोठी लोक शबरीला विरोध करत होती, ती माती आणली आणि त्या सरोवरात टाकली. मुद्दा कुठपर्यंत आलता माहितीये का? त्या सरोवराच्या पाण्याचं रूपांतर वाळ्याच्या रूपात झालं. वाळ्याच्या म्हणजे आपण चांगल्या प्रतीच्या कंपनीच्या बॉटलमधलं जे पाणी पितो का पोळे साहेब, त्याच्या 1000 पटीनं शुद्ध त्या सरोवरातलं पाणी शबरीच्या पायाखालची माती टाकल्याच्या नंतर झालं. आता पत्रकार आले तिथं, आता नाना प्रकारची पत्रकार, प्रत्येक पेपरचा पत्रकार वेगवेगळा पाटील साहेब. पण त्यावेळेला मला नाव लक्षात येईल, भोंडवे साहेब. हा, मगाशीच बोललो तुमच्याविषयी शिक्षण क्षेत्रात. काळातला पहिला पत्रकार कोण असेल तर श्रुती नावाची पत्रकार होती. श्रुती नावाच्या पत्रकाराच्या अगोदर कोणीही पत्रकार झालेला नाही आणि श्रुतीसारखा न्याय आतापर्यंत जगात कोणी देऊ शकत नाही. कारण श्रुती पंढरपुरातल्या मालकालाही भेट नव्हती. हा, तर डवळ्या कपड्यावाल्याला श्रुती भेटी होय. हो, बोलले साहेब ती खुर्ची भेटल्यावर कोणाला भेडण्याचं काम करू नका. पत्रकारांनी तुमच्या वाणीला मुजरा करावा असं बोलत जा. महाराज श्रुती नाही बेली, पंढरपुरातल्या मालकाला भेट नव्हती. या रवी शेठ, श्रुतीला एक दिवशी भगवान शिवशंकरांनी एक शब्द सांगितला. श्रुतीने सांगितलं, प्रभू माफ करा, आयुष्यभर तुमचं भजन करते, पण हे शब्द नाही ऐकायचे. बघा बघा, एका पुराणाचा दिलासा घ्या, कोणता शब्द होता. पंढरपुरातल्या मालकानं श्रुतीला 3 वेळेस टाळलं. पंढरपुरातल्या मालकाला सांगितलं तुमचं भजन करते, पण तुमचे 3 शब्द ऐकणार नाही. सगळं सांगायला वेळ मोज काय आपल्याकडे. बैल दोन जमीन 300 एकर इतकी वानवत नसती. मला फक्त 9चा टायमिंग, मला वाटतं आटपला टाइम आता. माणसांना प्रसाद घ्यायचा आहे. शहाण्याबाईनं वरण शिजल्यावर गॅस बंद केला पाहिजे, पण तिने गॅस चालूच ठेवला. ती म्हणजे माझ्या नवऱ्याला 3 लाख पगार आहे. म्हणलं जाऊ दे पगार, पण वरण जळालं ना. वरण नको जळू देऊ ना, लय गॅस येत आम्हाला टाक्या ती 2-4, पण वरण जळूस तर नको ना चालू ठेवू. म्हणून तसं कीर्तन आपल्या वेळेस संपवा अशी मर्यादा असती. समय जाना समय जाना. चला, शबरीकडे श्रुती नावाची पत्रकार आली
आणि त्या श्रुती नावाच्या पत्रकारांनी शबरीला विचारलं, माते तुझ्या पायाची माती सरोवरात टाकल्याच्या नंतर सरोवर शुद्ध होते. तिने सांगितलं, मला काहीच कळत नाही. माझ्या पायातला प्रताप आहे का पायाखालच्या मातीचा प्रताप आहे का माझ्या शरीराचा प्रताप आहे? मी तर कुळानं भिल्लाच्या कुळातली आहे. मी भिल्लाच्या कुळातली, मला काही सांगता येणार नाही. ही पत्रकार महाराजांकडे गेली. आता काय होतं माहितीये का, भोंडवे साहेब, लहान माणसाचं गुणगान गाण्याची वेळ आली की मोठ्या माणसाला जरासं दुःख वाटत असतं. मोठ्या माणसाला थोडंसं दुःख वाटत असतं. आता मी शहरात राहतो. आमच्या शेजारी एका बाईच्या सासऱ्याचं पक्ष होतं. पक्ष म्हणजे पित्र होते पित्र. आणि पित्राला 14 पदार्थ लागतात. त्याच्यातला मुख्य पदार्थ आहे कढीसाठी आमसूल लागते, चिंचाची पानं लागतात, किंवा चिंच लागते, किंवा ताक लागते, किंवा दही लागते. आता शहरात असल्यामुळे तिच्याकडे शेतात चिंच आणि चिंचेची पानं आणायला जात कोणी नव्हतं. योगायोगानं गावात एक चुकीची घटना घडल्यामुळे सगळे किराणा दुकान बंद असल्यामुळं आमसूल भेटत नव्हतं. पण आमच्या कॉलनीच्या बाजूला अर्धा किलोमीटरच्या अंतरावर एका बाईकडं पोळे साहेब 4 म्हशी होत्या. तिला गुंठाभर जमीन नाही. आणि जिच्या सासऱ्याचं श्राद्ध आहे तिच्या नवऱ्याला महिन्याची 10 लाख कमाई होती. 10 लाख कमाई ही फार कमी सांगतो, कारण तिच्या नवऱ्यानं सही केली की टेबला खालून सुटकेस येतच होती. एवढ्या घरची बाई. पण आता सासऱ्याच्या श्राद्धा करता मग कीर्तन ऐकणार होती. तिला माहित होतं हे जेवायला येणार आहे. मला त्या दिवशी कीर्तन नव्हतं. हो, मी कीर्तन असल्यावर तर बाहेरचं खातोच, पण कीर्तन नसल्यावर पण कोणाच्या घरचं खातो. तसं नाही खाल्लं की मग पोट राहत नाही, दुखतन पोटते. मला रोज नारळ घ्यायची सवय. एक दिवशी झोपच येईन भोंडवे साहेब. आमच्या पोरायची माय म्हणली, तुम्हाला झोप कस काय ना, मग एकच काम कर, एक नारळ घे, तू 10 रुपये दिन माझ्या हातात दे. नाही, इतकं नका हसू, तितकं नाही इचकलेलं. तुम्ही सुद्धा तिच्याच मागे येत, तुम्ही मह्यापेक्षा पोटकिडे येत. विठाला शेजाऱ्याचं घर पेटल्यावर शेकून घेता का? मी शेजारते आणि विठाला. आता या बाईला पाटील साहेब ताक आणायचं, त्या बाईकडे गेली. पण तिनं ते ताकाचा जो गडू होता का, तांब्या होता का, ते असा पदराखाली झाकला भोंडवे साहेब आणि त्या बाईकडे गेली. त्या बाईने सांगितलं, बाई मालकीन बाई ऐका ना, मी 2 लिटर दही देते, अर्धा किलो गावरान तूप देते लोण कड्याचं. आता ही दुकानावरलं खात होती. ती बाई म्हणली लोण कड्याचं तूप देते आणि 2 लिटर दही देते, पण तुपाचं बकेट एका हातात न्या, दह्याचं बकेट एका हातात न्या. ती म्हणली, बाई माझ्या नवऱ्याला 10-15 लाख रुपये महिन्याची कमाई आहे आणि मी उघडं ताक कसं नेऊ? मग ती म्हणली, म्हशी धुताना मला नाही लाज वाटत का? म्हशीला चारा टाकताना शेण काढताना मला लाज वाटत नाही, तुला फुकट तूप न्यायला लाज वाटते? हे मोठेपणाचं घोंगडं डोक्यावर घेणारी माणसं. मला सांगा, या सगळ्या महाराजाला शबरीचं वर्णन करत असताना लाज वाटत होती भोंडवे साहेब? एक शबरी भिल्लाच्या कुळातली पोरगी, हिचं काय म्हणून वर्णन करा? त्यांनी हातवरी केले, आम्हाला काही सांगता येत नाही. पण शबरीला मान्यता देणारे एक देवकृपा पात्र महात्मा होते. त्यांनी सांगितलं, श्रुती जी आई आहे. श्रुती जवळ आली आणि विचारलं, काय प्रभू? ऐक श्रुती, शबरीच्या पायाच्या खालची माती, पायाचा स्पर्श झालेली माती सरोवरात टाकल्याबरोबर ते पाणी इतकं शुद्ध झालं. त्याचं कारण इतकं आहे, शबरीनं राम नामाचं भजन केल्यामुळे तिचं शरीर इतकं पवित्र झालंय. आणि ते पवित्र शरीर मातीला लागलं की माती पवित्र झाली, आणि पवित्र माती सरोवरात टाकली की सरोवर शुद्ध होतंय. मग शबरीच्या पायाखालची माती जर इतकी पवित्र असेल तर रामनामानं शबरीचं शरीर किती पवित्र झालं असेल. एक रामायणात गोडसा पुरावाला, तेचे येणे जाणे खुंटले, आणि गोलोकातला अधिष्ठान शबरीला दिलं. हा फक्त राम नामाचा पुरुषार्थ आहे. म्हणून मालक पहिल्याकडे येतो, रामकृष्ण
7 ते 8 मिनिटात आपलं कीर्तन संपेल. एक शेवटचा पुरावा आहे का, भजन करणाऱ्याचा पुरुषार्थ किती मोठा असतो लक्षात घ्या. काही काही लोक माईकवर बोलत असताना धर्म सांगते. धर्म जसा याच्या बापानं जिवंत ठेवलाय. हे धर्म पप्याच्या माईल शिकव ना. हा, बायकोला धर्म शिकवून तुझ्या बायकोला लोकांना धर्म सांगतोय. सुंबळ्या विठाला विठाला विठाला. तुम्हाला एक मन माहिती आहे का साहेब, तुम्ही नसं नाही केली. मी खेड्यात राहणारा माणूस आहे. राग आला तर कीर्तन घेऊ नका. काय करतात मग दुसरं, लोकाचीला लावतो धाक आणि आपली पेती उभ्यानं ताक. ही माणसं धर्म जिवंत ठेवत असतात का? धर्म कशाने जिवंत राहतो? नुसतं माईकवर बोंबलल्यानं का? धर्म जिवंत राहण्यासाठी आचरणात आणला पाहिजे, तर धर्म जिवंत राहत असतो. महाराज धर्म वाढवायचं काम नामधारक करत असतात. एक मुद्दा आहे का छोटासा लक्षात येईल तुमच्या. आपण काल कुठं गेलतो रे? आदरणीय माजी आमदार बाळासाहेबजी मुरकुटे त्यांच्या काकांचं श्राद्ध होतं. जिल्हा कृषी अधिकारी गोरक्षनाथजी त्यांच्या बाबांचं श्राद्ध होतं. एक प्रसंग मानला होता की किती मोठ्या माणसांना जावं लागते. धर्म जिवंत ठेवण्याची ताकद नामधारकाची किती मोठी ताकद आहे. एक मुद्दा आहे का, जालना नावाचं शहर सर्वांना परिचित आहे. बुंदे साहेब, पाटील साहेब, मोठं शहर, शिंदे साहेब. या जालना शहरामध्ये स्वातंत्र्यापूर्वी एक नामधारक आले. स्वातंत्र्यापूर्वीची गोष्ट आहे. ते नामधारक, त्यांचं नाव होतं जशवंत सिंग, जशवंतजी दास, जशवंत दास नाम आहे त्यांचं. स्वातंत्र्यापूर्वीची गोष्ट आहे. आले ते जालन्यात. काय नामधारक महाराज, उदासीन आखाड्याचे संत, भगवान शिवजींची परंपरा, माझ्या सिद्धिविनायकाच्या बाबांची परंपरा, पुढे त्या परंपरेमध्ये गुरु गोविंद सिंग. काय मोठी परंपरा, किती वैभवशाली परंपरा. ते जालन्याला आले आणि जालन्यात आल्याच्या नंतर एका झाडाखाली बसले. नामधारकाची ताकद कशा करता रामकृष्णारी भजन म्हणायचंय का नाम, कारण याच्यात चुकावत नाहीत महाराज, चुकावत नाहीत. संस्कृत मध्ये एखादा श्लोक गात असताना चूक होती. एक लक्षात ठेवा प्रवीण बुवा, तुम्ही गाता गाता स्वर जर चुकला तर यायला मिळ बसतो का? मग नाही. टाळावल्याला जमतंय का? किंवा तुम्ही गाता गाता टाळ हुकला तर तुम्हाला जमल का? इतकं काटेकोरपणानं वागावं लागतंय. पण नुसतं रामकृष्ण हरी म्हणायचं असेल घरातली घरात तर काय अडचण येते का? काळी 2ला लावा, पांढरी 3ला लावा, असं काय आहे का? पेटीची ही पट्टी वाढवा, असं काय आहे का? ते तुम्ही म्हणत असताना मग चाल करत असताना तुम्ही असे खूपशे स्वर लावू लागले. कारण का? ते चुकलं की तुमचं चुकतंय. त्याच्याकरता तुम्ही तात्विकपणानं ते गाता, ते लावून घेता तुमच्या स्वरात. असं नुसतं रामकृष्ण हरी म्हणायचं असेल तर गरज आहे याची? काहीच नाही. मनातली मनात करू शकता. नामधारकाची ताकद किती मोठी. जशवंतदासजी आले, उदासीन आखाड्याचे संत होते. त्यांच्यानंतर पुन्हा जमनादासजीच्या नंतर जीवनदासजी, आणि जीवनदासजी नंतर पुरंदासजी आणि संगमदासजी. ही पुढे परंपरा मोठी गोडशी. आता विद्यमान गुरुवर्य, प्रातस्मरणीय गुरुवर्य, धर्मानाम पवित्र धर्म संन्यास पवित्र, उदासीन आखाड्याचे महंत चुडावा, तुमच्या नांदेड परिसरातील चुडावा नावाचं गाव आहे आणि तिथे महान संत आहेत. त्यांचं नाव आहे जीवनदासजी. त्यांचा चेहरा पाहिल्याच्या नंतर कोणीही फुलाचं तेज कमी वाटते, एवढा तेजस्वी महात्मा. विठाला या परंपरेतले जशवंतदासजी जालन्यात आले. एका झाडाखाली बसले आणि तो एरिया होता मौलवीचा, तो एरिया होता मुस्लिमांचा. त्या जागेचे मालक होते एक मुस्लिम होते. डोक्याला पांढरी टोपी होती गोल, हातामध्ये आकड्याची काठी होती, कुरकुर वाजणारा बूट होता. जालन्यातला त्या काळातला कोटीतला मुसलमान, पाटील साहेब, त्या काळातला अब्जातला मुस्लिम माणूस मौलवी. ते काठी टिकीत आले आणि भगव्या वस्त्रातला एक महात्मा बघितला. त्यांचं नाव आहे जशवंतदासजी. हिंदी भाषेत संन्याशाने हिंदी चांगली जमती. आणि बोलवे साहेब त्या मौलवीच्या तोंडातून वाक्य पडलं, कहा के आप कहा के? काय संन्याशाची ताकद राजे हो. कोणते साहेब, त्या संन्याशाच्या तोंडातून वाक्य पडलं, पता नाही हमें, पता नाही मैं कहा का हो. कारण संन्याशाला गरज नाही, बैता पाणी फिरता साधू. पाटील साहेब, घराचा काय संबंध आहे? ज्या गावात जाईल ते गाव आपलं. विश्वाची माझे घर ऐशी मती जायची किंबहुना. काय ताकद महाराज.
हे विश्वाला घर मानणारी लोक. या 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 महाराज त्या मौलवीने ते वाक्य ऐकल्याच्या नंतर आपको पता नाही माता पिता गुजर गए बोले अब कौन सा धर्म है मैं सनातनी हो. मैं सनातनी हो सनातनी. तुमचे अधिकारी तुमच्या मागे आहेत. विडाला विडाला आपको पता नाही. हा मैं संन्यास हूं. ज्याने 6चा नाश केला त्याला संन्यासी म्हणायचं. वा विश्राम कहाँ करेंगे यही पे. मराठीत सांगतो मला काही हिंदी येत नाही कारण शिक्षण कमी झालं. येती इधर से गाडी आहे उधर से गाडी. गाडी चली गई मैं खाली राहिला. चलत राहते कशाला आपलं. मराठी चांगली येते ना बस झालं. काय करायचं त्याला. एक जण म्हणला महाराज तुम्ही हिंदीत कथा करा ना आमच्या राज्यात नेतो. म्हणलं माझ्या नदीला इतकं पाणी आहे मी त्याच्यातच मोटर टाकतो हळद भिजितो. मला ईर खांदून पाय वाढवायचा नादत नाही. फुकट करून शेंडी वळ काय करायची. अरे इथंच चाललं माझ्या महाराष्ट्रातून मला कशाला तिकडे तू आणून शेंडीला लावतो. तुम्ही विठाला विठाला. गावाकडे कधी गेल्या तर चप्पल काढून रानात फिर जा. त्या टोचायच्या चपला घालायचं काम नाही. 20,000च्या फरची चपला घालून फिरतात. येडवाणी करी जाऊ नका. ब्लड सर्क्युलेशन. रानात जात जा ना एका दिवशी सुट्टीला दिवाळीला गेल्या तर चप्पल बांधावर काढायची काळ्या मातीत चल जा. कोणताच बिमारी होणार नाही. हो एका बाईनं मला चप्पल घालून शिरा केला. गावरान तुपातला होता. शिंदे साहेब मी खाल्ला. मला काही शुगर नाही काय नाही. बोंडे साहेब खाल्ला मी. आमच्या संघचा मित्र जरा देवलक्ष्मी होता म्हणजे परमार्थ कमी दाखवायचा जास्त. म्हणलं कस काय खाईन नाही म्हणला. त्या बाईनं चप्पल घालून केला. म्हणलं नशीब चांगलं चप्पल पायात होती तिने चप्पलान थोडाच हाटला. कशा हसतात बघा. नाही बॉम्ब पडायचा का डोक्यावर तुमच्या. कशाला बी हसतात. मी त्या बाईला म्हणलं बाई चप्पल कस काय घातली. म्हणली महाराज आमच्याकडे प्रत्येक गोष्टीच्या चपला वेगळ्या. म्हणलं वा वा. नवऱ्यानं जशी साडी घेतली त्या कलरची चप्पल तशीच. हॉलमध्ये घालायची बेडमध्ये घालायची बाहेर फिरायला जायची वगैरे वगैरे शॉपिंगला प्रत्येक चपला वेगळ्या आहेत. मी हळूच करून म्हणलं ताई महाराज घरी आल्यावर त्याला हाणायची चप्पल आहे का. हो मला जाऊ दे म्हणलं पटकन. हो ना आगावपणच व्हायचा. मला हाणायची चाळ्यात 2-3 हाणायची तशी आणलीच नाही अजून. हो तशी ज्या दिवशी येईन तशी बोर्डसले इथे महाराज हाणण्याची पण चप्पल आहे. हो पण ती चपला पण तयार होत्यात. महाराज चुकीचं वागला की चपला खातोच. विठाला विठाला. जसवंतराजी बसलेले पता नहीं पता. आजचा मुक्काम यही पे ठहरेंगे. ओढणे के वास्ते पांघरायला आकाश आहे. आथरायला धरणी आहे. 1.5 बाय 1.5ची चटई होती दरबाची. उशाला घेतली अंग टाकून दिलं. पाणी पिणे गो कमलंडो आहे. मौलवीने विचार केला आपल्या एरियामध्ये आपल्या भागामध्ये सनातनी साधू आलाय. उपाशी कसा झोपवायचा. महाराज कृपाळू लोक होते. आदरयुक्त लोक होते. एक लक्षात घ्या कुठल्याही जातीला वाईट म्हणण्याचा अधिकार आपल्यात नाही. कुणाही जीवाचा नगडो. आपल्या संप्रदायात कोणाला नावं ठेवायची ताकद नाही. कोणालाही नावं ठेवायची ताकद नाही. कोणालाही 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 वारकरी संप्रदायात कोणाला नाव ठेवायची ताकद नाही. महाराज तृतीयपर्यंत विमानात बसतो. वेश्या विमानात बसती. काय पात्रता आपली लोकांना नाव ठेवायची. चला त्या मौलवीला पाण्याची झारी पाठवली. तो श्रीमंत मौलवी होता मुसलमान. त्यानं सोन्याची झारी पाठवली. साधू पुढे पाणी टेकल्या. कमलंडूत पाहिलं तर कमलंडूत पाणी नव्हतं. तर काजीनं सांगितलं महाराजजी पाणी पाहिये जल पाहिये. साधूनं सांगितलं मी सोन्याच्या पात्रातलं पाणी पित नाही. काय महात्मा असेल पाटील साहेब बोंडे साहेब काय महात्मा असेल. तर काजीने विचारलं सोनं हा राजधातू आहे. आता सोनं 41 वर गेलं वाटतं. हो आमच्या पोरायची माय म्हणली सोनं. आमच्या गाईला गोरं झालं म्हणलं याचं नाव सोन्या ठेवू. आणि चंपाषष्टीच्या दिवशी गाय जणली तिला कारोड झाली म्हणलं हिचं नाव चांदी ठेवू. आपण याच्यातच समाधान मानायचं. मानावे ते म्हणी कशाला ताण घ्यायचा म्हणलं. आता 1,40,000 रुपये तोळा सोनं आणि 1.5 किलोची सुरई. गवाणे साहेब ती समोर टेकली. साधूनं सांगितलं सोन्याच्या पात्रातलं पाणी पित नाही. त्या काजीनं सांगितलं महात्माजी आमचा अपमान करू नका. आम्ही तुमच्याकरता पाणी पाठिले. साधूनं सोन्याच्या झारीला हात लावल्याबरोबर झारी खापराची झाली.
काय ताकद असेल त्या तपात. डोक्याची टोपी काजीनं काढली आणि डोक्याला हात लावला. इंशाअल्लाह ला इलाहा इल्ला इल्ला. हे परवरदिगार, हे खुदा, क्या रहमत है तेरी, क्या बंदा है. हे भगवान, हे प्रभू, हे खुदा, काय तुझी नियत आहे, काय तुझी रचना आहे. अरे काय साधवी सनातनी. या सनातन संस्कृतीतला, भारतीय संस्कृतीतला, हिंदू संस्कृतीतला साधूने सोन्याच्या पात्राला हात लावल्याच्या नंतर पात्र मातीचं होत असेल तर यानं मातीला हात लावलं बी सोनं होत असेल. ही सनातनी साधूंची ताकद आहे. काय पुरुषार्थ आहे महाराज, काय पुरुषार्थ. टोपी काढून डोक्याला हात लावला, विनंती केली, महाराजजी जलपाई. महाराज साधू होता. त्या साधूनं सुरेवर हात ठेवला आणि गंगेचं नाव घेतलं. गंगेचे मुनेचे गोदावरी नर्मदा कावेरी. आपण मंगलाष्टकात ऐकतो ना, पण हल्ली हे मंगलाष्टक पण बंद झाले. दुसरे ताई ग दाई ग सखाराम तात्याचा भग्या आणशीराम तात्याची वची. लाल असं इंगळ करून याच्या तोंडात इकून ठोकायचा, निकून काढायचा. सुंबळ्या त्या बापाची जागीर हरामखोरा असली मंगलाष्टक म्हणतो नालाय का. विठाला विठाला महाराज, या म्हणणाऱ्याला मी पण शिव्या देणं बंद केलंय. हे तुम्हाला जोर आलाय त्याला बोलवायचा. विठाला विठाला. गंगेचं नाव घेतलं. मी काल बोलून गेलो, या विश्वामध्ये सर्व तीर्थाला गंगा उपमा आहे. पण बोंडवे साहेब, पाटील साहेब, पोळे साहेब, या विश्वामध्ये भारत देशात दोनच नद्या येतात, त्यांना गंगा उपमा नाही. एक नर्मदेला आणि एक कावेरीला. नर्मदेला गंगा म्हणत नाहीत, नर्मदाच. फार काय झालं तर रेवा, फार काय झालं तर जटाशंकरी, गंगा नाही. आणि कावेरीला गंगा म्हणतच नाहीत, कावेरीच म्हणत असतात. गंगा ही संज्ञा नर्मदेला आणि कावेरीला नाही. का? कारण नर्मदेच्या पाण्यातला पाषाण प्रत्यक्ष सिद्धिविनायकाचा पिता आहे. भगवान सिद्धिविनायकाचा पिता आहे. नर्मदेच्या पात्रातला परीस ते पाषाणेन गोटा. एक लक्षात घ्या, तुम्ही सोन्याचं जरी भगवान शिवलिंग आणलं साहेब, सोन्याचं जरी आणलं. आता मला वाटतं एक पोलीस कॉलनीमध्ये, एसआरपी कॉलनीमध्ये एक मंदिर भगवान शिवजींचं होते. मला आलता तिथल्या डिपार्टमेंटच्या लोकांचा फोन की आम्हाला ती मूर्ती बदलायची. म्हणजे मला बघू द्या, कारण मूर्ती जर चांगली असेल तर ती बदलता येत नसती, ती बदलता येत नसती, बदलता येत नसती, बदलता येत नसती. हो, आपल्याला एखादी चांगली व्यक्ती भेटली, आपण घरातले लोक बदलितो का? नाही. तिच्यात जर अस्तित्व असेल, देव पण असेल तर ते बदलता येत नसतं. ती पण असते. चला, एक जण झोपड्यात राहतो, आता लग्न झालं. झोपड्यात राहतो, आता लग्न झालं. आता झोपड्यात राहतो होता त्यावेळेला बायको बिचारी गरीबच भेटली, पण कालांतरानं तो 4.5 कोटीच्या घरात राहिला. मग ते बायकोला म्हणला, आता तू या घरात ओपनच. मग मला दुसरी आणायची. आले डिपार्टमेंटचे लोक, मग ह्यो त्या घरात गेला. त्या घरात गेल्याच्या नंतर घोट्यापासून पॅन्ट नसती पाटील साहेब, इतरोकच असती वाटते. मी काय गेलो नाही बरं. मी टीव्ही फिवीत पाहिलं, ते बी तुमच्या टीव्हीत. मला टीव्ही नाही, भारीचा मोबाईल नाही. आपण घेतच नाही. पैसे आहेत बरं का. हा, खोटं नाही सांगायचं. सोन्याचा मोबाईल घेऊन इतके पैसे येतात, खोटं कशाला सांगायचं. मी प्रचंड शेती करतो, कोट्यावधी रुपयाचं उत्पन्न शेतीत काढतो. मोबाईल काय माळ घालीन ना गळ्यात. पण आता 90 वर्ष लुगडं घातलं, म्हातारपणी कशाला गाऊन घालू. त्याच्यामुळे आता ह्याच मोबाईलवर मारायचं, आपल्याला दुसरा घ्यायचाच नाही. विठाला काय सांगू लागलो. हा, नर्मदा. जगात तुम्ही सोन्याचं जरी शिवलिंग बनवलं तर भूदेवाच्या मंत्रोच्चाराशिवाय त्याची प्राण प्रतिष्ठा होत नाही. पण साहेब, नर्मदेच्या पात्रातला जर दगड आणला, तो नुसता ओम नमः शिवाय म्हणून जरी मांडला तरी त्याची प्राण प्रतिष्ठा झाली. शिंदे साहेब, इतकी मोठी ताकद नर्मदेच्या पाण्यात आहे. महाराज जगाला चेतन करण्याची ताकद आहे, म्हणून तिला संज्ञा फक्त नर्मदा आहे. विठाला विठाला. गाडी नको होत नाही, पण एकदा करत जा जीवनात. एकदा नर्मदा परिक्रमा करा आणि गोदावरीची परिक्रमा करा. जगात 2 परिक्रमा सांगितल्या, नर्मदेची आणि गोदावरीची.
गोदावरीची परिक्रमा कोणी कोण केली जरा पुराण वाचायचा वेळ संपला माझा, चला एवढं सांगतोय. मग त्या मातीत सोन्याची माती केली. ज्यानं पाणी आणून टेकलं होतं त्याच्या लक्षात आलं काय महात्मा आहे, काय बंद आहे. सेवकाला सांगितलं रे. आता त्या मौलवीचा, त्या काजीचा सेवक ज्या वेळेला घरी डब्बा आणायला गेला का पाटील साहेब, त्यानं सांगितलं आपल्या साहेबांनी डब्बा सांगितलाय आणि त्या दिवशी त्यांच्या घरी मांसाहार केलेला होता. याचं सांगायचं काम होतं का सनातनी साधू आहे? त्यानं काहीच नाही सांगितलं, डब्बा पाहिजे. त्या घरच्या बायकांनी डब्यामध्ये मांस भरलं आणि ते मांसाचं पात्र एका पात्रात टेकलं, त्याच्यावर कपडा झाकला आणि सेवकाकडे दिलं आणि त्या सेवकानं जशवंतदासजीच्या पुढे ते पात्र टेकलं. आता सोन्याच्या सुरईची मातीची सुरई करून टाकली, गंगेचं नाव घेतलं, त्याच्यामध्ये सर्वात मोठं गंगेचं नाव घेतलं चर्मनवती नावाची गंगा. मी कालच्या कीर्तनात बोलून गेलो, एखाद्या वेळेस तुम्हाला युट्यूबला ऐकायला भेटेल. चर्मनवती नावाच्या गंगेनं आपात नावाचा दोष निघून जात असतो. दक्षिणेकडे तोंड करून तिथं स्नान करून तर्पण केलं की आपल्या पितृंचा दोष निघून जात असतो. आणि म्हणून चर्मनवती नावाच्या गंगेला स्मरण केलं, कारण या देशातला मानवी सिंहाचं भोंडवे साहेब तिथं लग्न झालं. तो मानवी सिंह म्हणजे कर्ण, कर्णाचं लग्न वंग देशात झालं. वंग देशामध्ये चर्मनवती नावाची गंगा आहे. आता आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वंग देशाला कोणता देश म्हणतात? घरी गेल्या विचका विठाला विठाला. आणि मग ते पाणी पिऊन टाकलं, पण त्या काजीनं सांगितलं महात्माजी प्रसाद पाहिजे. महाराज त्रिकाल ज्ञानी, सोन्याची माती ज्याला तयार करता येते त्याला कळत नसेल का मांस आहे म्हणून? महाराजांनी सांगितलं नकोय मला, काही नकोय, काहीच नको, काहीच नको. ते फारसं मोठं चिंतन, पण वेगात सांगतो मी. फुलं आणायचे का, पूजा करायची का, काय करायची का? त्यांनी सांगितलं इथं मंदिरच नाही, कोणाची पूजा करू? मग आपण काय करतो? आता मानस पूजा करतो म्हणले, मनाने पूजा करतो, बाकी काही फुलावरची गरज नाही. चला म्हणले ठीक आहे, आता तुम्ही झोपणार आहेत, उपाशी झोपू नका, याच्यातला प्रसाद याच्यातला घ्या. महाराज प्रसाद घ्या म्हटल्याच्या नंतर जशवंतदासजीनं सांगितलं सरकार. काय वाणी महाराज, मोठ्याचे शब्द किती मोठे असतात. सरकार शब्द वापरला, सरकार. एक सांगू का माझ्या माईंनो, महाराज साधू एका मुसलमानाला सरकार म्हणतो, मुसलमानाला सरकार म्हणतो. काय वाणी आहे. तुम्ही एकच काम करा, येणाऱ्या 14 तारखेला गरीबाच्या बाईला पण हळदी कुंकू द्या, तुमच्या मालकाला आयुष्य वाढेल. पण तुम्ही इतक्या येडेवाणी करता. आमच्या पोराच्या माईने एके दिवशी माझ्याकडून 10,000 रुपये घेतले. मी नेमक्या तुरी इकल्या होत्या, त्या साली तुरी मला जास्त झालत्या. हो, 100 क्विंटल तूर झालती मला त्यावेळेला. भावही बरा होता. 10,000 मागितल्याबरोबर मी प्रसन्न झाला. आता बायकून मागितलं, आयुष्यभर मग कपडे धुती, घरी असल्यावर जेवायला देती, बाहेर तर बाहेरच खातो ना, काय ताण नाही. आणि तुम्ही दिलेले थोडी तिच्या जो देतो मी, काय इकडे तिकडे फेकीत नाही, काय नाही, सुपारी खात नाही, काहीच नाही, काय नाही, बडीशोप पण खात नाही, काय नाही. त्याच्यामुळे ती मानितीन मला चांगलं. चला मग मी 10,000 रुपये तिला देऊन टाकलेत, पण मी काही विचारलं नाही काय करायचं काय नाही. आमच्या शेजारी एक वयस्कर व्यक्ती राहते, त्यांना घेतलं, गाडी घेतली आणि मार्केटमध्ये जाऊन चांदीचे 2-3 बगवे आणले, पितळाचे 2-3 बगवे आणले, गुळाचं असे 1-1 किलोचे 10-15 ढेकळं आणले, अर्धा किलोचे 10-15 आणले, पाव किलोचे 5-25 आणले आणि शॅम्पूच्या पुड्या आणल्या 500. त्या एक खट्या घेतल्यामुळे रुपयाला 3 पोळे साहेब. शॅम्पूच्या पुड्या रुपयाला 3. आता संक्रांत आली, हळदी कुंकाचा कार्यक्रम रविवारी ठेवला. आमच्या दुसऱ्या गल्लीत आमदाराचं घर आहे, ते कधी मध्ये तिथं राहते. आणि नेमक्या आमच्या हळदी कुंकाच्या दिवशी आमदाराच्या मंडळी तिथंच आमंत्रण गेलं, बाळू महाराजांच्या घरी हळदी कुंकाचा कार्यक्रम. आमदाराच्या मंडळी आल्याबरोबर आमच्या पोराच्या माईनं त्या बाईला चांदीचं बघू, आमदाराची बायको आहे ना, चांदीचं बघू. जिल्हा परिषद सदस्याची बायको आली की लगेच पितळाचं बघू. आमच्या शेजारी पास हो घेऊ, तुमच्या शेजारी आम्ही घर देऊ, पितळाचं बघू तुम्हाला बी. आमच्या शेजारी एक प्राध्यापक राहत होते, त्यांच्या काकी आल्या. म्हणलं या दुर्गा काकू. हो महाराज आले, हळदी कुंकाचं निमित्त होतं आणि मलाही तुमची गाडी दिसली, मला वाटलं तुमची भेट होईल. म्हणलं हो माझी भेट नंतर घ्या, आधी आमच्या पोराच्या माईल बेटा. ते कोकाचं बोटन चहाचा घोट तयारच. ते कुंकू लावल्याबरोबर त्यांना 1 किलोचं गुळाचं ढेकूळ, लगे पिशवी गिशवी आमच्या महाराजनीनं. म्हणजे तिला काय, आता महाराजाची बायको महाराजीन, हरिपाठात किती अभंग तर म्हणजे पोतभर. हो, डॉक्टरची बायको डॉक्टरीन. हो, उलट्या झाल्यावर काय प्यावत म्हणली बेसी. हो, पोलिसाची बायको पोलिसीन. चोर धरल्यावर काय करत म्हणली खिडकीतून सोडा.
अरे नवऱ्यानं चांगलं काम केलं की यायला फुकटच पैसे, फुकटच पदव्या. पेताड्याच्या बायकोला पेताडी म्हणत नाहीत बरं, चोट्ट्याच्या बायकोला चोट्टी नाही. चांगलं काम केलं नवऱ्याचं केलं की तिला आपण मात्रच पदवी येते. म्हणून पप्याच्या बापाला नीट कामाला दाबी जा, मुंडक दाबी जाण म्हणजे हे नीट काम कर, तुम्हाला फुकटच अर्ध भेटत आहे. पण तुम्ही बी लई येड्या, त्याला सांभाळायला ठेवता आणि तुम्ही जत्राला जाता, मग केळीवर पाय घसरून पडा मग गुडघा. ते म्हणला हे मोड्या हो, नवऱ्यानं अर्ध केलेलं पुण्य केलेलं अर्ध बायकुल मस्त येत असते. त्याच्यामुळे पप्याच्या बापाला जास्त परमार्थात पाठी जाऊ द्या चला. आणि मग ते काही काहीला अर्धा किलोचे ढेकळं, काही काहीला पाव किलोचे ढेकळं. आमच्या ड्रायव्हरची बायको आल्यावर शॅम्पूची पुडी दिली. मी म्हणलं अगं ऐकलंस का ग? काय हो मला आज वेळ नाही. म्हणलं 2 मिनिटं इकडे. काय तू परवाच्या दिवशी होंडी होणार, तुझ्या डोक्याला केस राहणार नाही. ती म्हणली बाई असं म्हणू नका ना. मी म्हणलं मग तू आमदाराची बायको आल्यावर चांदीचं बघवं दिलं, जिल्हा परिषद सदस्याची बायको आल्यावर पितळाचं बघवं दिलं, आणि प्राध्यापकाची बायको आल्यावर गुळाचं ढेकूळ दिलं, आणि ड्रायव्हरची बायको आल्यावर शॅम्पूची पुडी दिली. ह्या पापानं तुला केस राहणार नाही डोक्याला. केस केस एवढ्या नका हसू. तितकी येडी बायको माझी नाहीच, गळ्याची शपथ नाही. आणि तितकी येडी असल्या मी अंगाला काव लावून रामदेव बाबाच्या आश्रमात गेला असतो. चलो टेस्ट ऐकायला. तितकी येडी असल्या बिलकुल येडी नाही, अद्याप नाही. हे फक्त तिचं नाव घेतलो आणि तुम्हाला दळायलो इतकं ध्यान ठेवा. इठाला क्रांतीच्या तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा. माझ्या भगवान गणेशाच्या कृपेने तुमचं सौभाग्य तुम्हाला गोडस लाभो. पण माझ्या माईंनो गरीबाचा पण आदर करा. संक्रांतीच्या दिवशी ही तुमच्या चप्पला स्पर्श करून विनंती. चला काहीतरी प्रसाद घ्या. पाटील साहेब सेवकाने प्रसाद आणला होता. काजीला माहित नाही काय आणलंय, पण महाराजांना त्रिकाल होते. महाराजांना माहित होतं बंडवे साहेब. महाराजांनी त्या काजीला सांगितलं जनाब जहापना सरकार आप खोलिये. त्या काजीने सेवकाला खोल दो. ते लटलट कापत होत. त्याला माहित होतं या महाराजानं सोन्याच्या झारीला मातीचं केलंय आणि मी आणलेल्या पात्रात मांस पाहिल्यावर मला उभं जाळीतय. नखापासून शेंडी लोक भुगा करते म्हणे महाराज मला काही जितत होत नाही बाबा. मालकाला सांगितलं मालिक नोकरी गेली तरी हरकत नाही, पण मी काय उघडं करीत नाही. त्याला माहित होते महाराज महाराजच आहे. एक असा थोडाच महाराज होता लटबाई लटन कष्टा सुड. तुमची रास मिथून मी सांगतो इथून तुम्ही ऐका तिथून. चल तुरी कापायला विठाला विठाला. महाराज ते अधिकारी महात्मा. महाराजांनी सांगितलं सरकार आप खोलिये. काजीने मागं पाहिलं आणि त्याला विचारलं काय याच्यात? नवसारे नवसारे. काजीने डोळे खाली केले आणि सांगितलं महात्माजी माफ करिये, आजच्या प्रसादात नवसार आलेला आहे. खोलिये खोल के देखो. पाटील साहेब वरचा पांढरा कपडा काढा आणि त्या पात्रावरचं झाकण काढल्याबरोबर त्याच्यात मांस नव्हतं, त्याच्यात ऋतुपुष्प होते. त्या ऋतूमध्ये 4 जातीची फुलं उमलतात आणि 4 जातीची फुलं मांसाहाराची तयार झाली. महाराज धर्माच्या गप्पा यांनी करायच्यात. ऐका परिणाम काय झाला. काय झाला आज जालन्यामध्ये त्या भागात जर गेले तर 250 ते 2.5 कोटीची जागा, 4 आणि 5 नाही बरं का, 250 ते 3.25 कोटीची जागा त्या काजीनं त्या सनातनी साधूला माझ्या जसवंतदासजीला सांगितलं मंदिर नसल्यामुळे तुम्ही पूजा करत नव्हतात, तुम्हाला मंदिराला किती जागा पाहिजे ते घ्या. काठी टेकीत चालणारा संन्यासी सनातनी महात्मा, भारतीय संस्कृतीतला हिंदू संस्कृतीतला भगव्या वस्त्रातला साधू, माझ्या भारत देशातला माझ्या महाराष्ट्राच्या मातीतील उदासीन आखाड्याचा संत, काय पुरुषार्थ. काठी टेकीत चालणारा साधू टेकीत चालला नाही, काठी फरकीत घेतली आणि काठी फरकल्याच्या नंतर रेषेच्या आतली जेवढी जमीन आहे तितकी त्या काजीनं साधूला देऊन टाकली. महाराज धर्माचं काम करण्यासाठी मुस्लिम समाजाच्या माणसाला सुद्धा 26 पात्र आणण्याची ताकद ज्या साधूते तो साधू नामधारक आहे.
जीवनभर पंढरपुरातल्या मालकाचं, जीवनभर विश्वनाथाचं काशीतल्या मालकाचं, जीवनभर प्रभू विश्वनाथाचं भजन करणारा साधू एवढी मोठी पात्रता ज्याच्या देते. म्हणून रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे. महाराज एका साधूला रामकृष्ण नामाच्या ताकदीनं द्रौपदीनं आणलं. म्हणून रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी. रामनामानं मारुतीरायानं हळ आणि नीळ नावाच्या वानराच्या हातानं 100 योजनाचा सेतू बांधला. ही राम नामाची ताकद आहे. रावणानं उपेक्षात्मक बुद्धीनं राम म्हणून दगड टाकला तरी पाषाण तरंगले. ही राम नामाची ताकद आहे. समुद्री तारिले पाषाण हे महिमान नामाचे. महाराज काय अहिल्याचं जीवन, किती किती या लोकांचा पुरुषार्थ बघा. जीवनभर अहिल्यानं रामनामाचा जप केला. तिनं पेरलेल्या साडी 4थ्या मुडवणात ती पण गेली की कापायला येत होत्या. दुष्काळात साधू जगवले फक्त रामनामाची ताकद. एवढा मोठा रामनामाचा पुरुषार्थ. म्हणून आणि त्या रामनामाचा पुरुषार्थ माझ्या सिद्धिविनायकाचे बाबा भगवान शिवशंकर यांनी ते रामनाम कंठात धरलं. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी. विठोबार कोमाये